श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात ज्येष्ठ अर्थविश्लेषक माननीय श्रीयुत श्रीराम नानल यांची श्रीयुत मुकुंद फडके यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, या मुलाखतीचा विषय आहे एकात्म मानवतावाद. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, हे आहे हिंदवी रेडिओ 89.6 आणि मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या संघ स्थापना शताब्दी निमित्तानं आपण सुरू केलेल्या सत्संग या विशेष कार्यक्रम मालिकेमध्ये. श्रोते हो, आज या मालिकेमध्ये एकात्म मानवतावाद या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत माननीय श्रीराम नानल साहेब आणि त्यांची मुलाखत वजा गप्पा त्यांच्याबरोबर मारणार आहेत ज्येष्ठ संपादक पत्रकार माननीय मुकुंदराव फडके. तर या दोन्ही अतिथींचं मी आपल्या हिंदवी रेडिओ आणि हिंदवी परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. 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 श्रोते हो, थोडक्यात श्रीराम नानल साहेबांचा परिचय मी आपल्याला करून देतो. श्री नानल साहेब यांचा प्रवास रत्नागिरीतील संगमेश्वर येथून सुरू झाला. शालेय जीवनातच डॉक्टर कुंटे आणि श्रीयुत सुरेश साठे यांच्यासारख्या अनुभवी प्रचारकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्यावर संघ संस्कारांची शिदोरी पडली. मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आपले व्यावसायिक कारकीर्द सुरू केली. 1990मध्ये साताऱ्यात बदली होऊन आल्यानंतर श्रीयुत मुकुंदराव गोरे यांच्या माध्यमातून त्यांचा संबंध भारतीय मजदूर संघाशी आला. हा त्यांच्या वैचारिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. सुरुवातीला मार्क्सवाद आणि भांडवलशाही यासारख्या विचारधारांचा अभ्यास करताना त्यांना त्यातील काही मर्यादा जाणवत होत्या. मात्र माननीय दत्तोपंत ठेंगडी साहेब यांच्या थर्ड वे म्हणजे तिसरा पर्याय या पुस्तकानं त्यांच्या मनातील सर्व द्वंद्व दूर केलं आणि त्यांना एकात्म मानवतावादाची खरी ओळख पटली. या विचारांचा उपयोग त्यांनी केवळ अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता आपल्या कामकाजातही केला. बँकेत शाखाधिकारी आणि अग्रणी बँक अधिकारी लीड बँक ऑफिसर म्हणून काम करताना योजनांसाठी गरीब लोक नसून गरिबांसाठी योजना आहेत हा महत्त्वाचा दृष्टिकोन त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणला. त्यांच्या याच समाजोपयोगी भूमिकेमुळं 2011मध्ये त्यांना महाराष्ट्रातील उत्कृष्ट अग्रणी बँक अधिकारी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. तसंच बँक ऑफ महाराष्ट्रानं सुरू केलेल्या स्वयंरोजगार संस्थेचे ते पहिले सहसंचालक राहिले आहेत. त्यांच्या चिंतनाचा आवाका इतका मोठा आहे. श्रोते हो, तत्कालीन केंद्र सरकारमधील शिक्षण मंत्री आदरणीय मुरली मनोहर जोशी यांच्यासमोर त्यांना आपल्या संकल्पनांचं सादरीकरण करण्याची सुसंधी मिळाली. पायाभूत सुविधांचा विकास आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली आर्थिक पुनरुत्थानाची भूमिका हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे. अशा अत्यंत अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाशी म्हणजेच माननीय श्रीराम नानल यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तसंच माननीय नानल साहेब यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहेत माननीय मुकुंदराव फडके सर. यांचं शिक्षण BCom MBA MA अर्थशास्त्र आणि LLB असे अतिशय उच्च विद्याविभूषित हे व्यक्तिमत्व आहे. हे निवृत्त संपादक आणि पत्रकार आहेत. मराठीतील प्रमुख दैनिकांमध्ये निवासी संपादक ते कार्यकारी संपादक या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. जसं की दैनिक ऐक्य, तरुण भारत, लोकमत, सकाळ, पुढारी, प्रभात या दैनिकांमध्ये त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. सध्या निवृत्तीनंतर सातारा इथं व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये बिझनेस लॉ आणि अर्थशास्त्र हे विषय ते शिकवतात. शिवाय कर सल्लागार म्हणूनही त्यांचा सल्ला अनेकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोलाचा ठरतो. आत्तापर्यंत विविध दैनिकांमध्ये 1250पेक्षा जास्त लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. शिवाय गेल्या अनेक वर्षामध्ये विविध मासिकं आणि दिवाळी अंकांमध्ये
60 लघुकथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. इंग्रजी वाचनाची त्यांना अत्यंत आवड आहे. मराठीमध्येही रहस्यकथा आणि गूढकथा वाचण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. सातारा शहरातील सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये सहभाग त्यांचा नेहमीच असतो. चित्रपटविषयक आणि क्रीडाविषयक लिखाण त्यांनी सातत्यानं केलेलं आहे. मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून मराठी अनुवाद हे त्यांनी आजपर्यंत बऱ्याच लेखांचं पुस्तकांचं केलेलं आहे. यावर्षीच्या पुणे वसंत व्याख्यानमालेमध्ये विवाह समुपदेशन काळाची गरज या विषयावर त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे. तसंच साताऱ्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या शतकपूर्व साहित्य संमेलनाची जी स्मरणिका प्रकाशित झाली त्याचे व्यवस्थापकीय संपादक म्हणून देखील अत्यंत मोलाची कामगिरी माननीय मुकुंदराव यांनी केलेली आहे. असे दोन्ही दिग्गज आपापल्या क्षेत्रामधले आज आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. मी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी आपल्या चर्चेची सुरुवात करावी. नमस्कार नानल साहेब, आज या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. मुलाखतीच्या पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला विषय प्रवेश करायचा आहे की आज जागतिक पातळीवर अनेक प्रकारच्या विचारधारा किंवा एक स्ट्रॅटेजीज प्रचलित असतात. त्याच्यामध्ये भांडवलशाही विचार असो, साम्यवादी असो किंवा समाजवादी विचार असो, जगात कुठे ना कुठे त्याचा प्रभाव आपल्याला दिसतो. या पार्श्वभूमीवर दीनदयाळ उपाध्याय यांचा जो एकात्म मानवतावाद आहे त्याची संकल्पना तुम्ही स्पष्ट कराल का? म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांनासुद्धा ही संकल्पना ओळख होईल त्याची. मुकुंदराव, सुरुवातीलाच तुम्ही छान प्रश्न विचारलेला आहे. तर त्या प्रश्नाबद्दल माझे विचार मांडण्यापूर्वी मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो की मी ग्रामीण भागातनं आलेला आहे. माझं 11वीपर्यंत शिक्षण एका लहान गावात झालं आणि त्यावेळेला साधारण 9वीपर्यंत आमच्या गावामध्ये लाईट नव्हते. तर संध्याकाळी आलं की खेळायचं आणि त्याच्यानंतर मग चिमणीवर अभ्यास करून 8-8:30ला झोपायचा असा उपक्रम असायचा. आणि त्याच काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला एक संस्कारक्षम वय असतं त्या काळामध्ये आम्हाला संघाची माहिती झाली. तर मगाशी जो ओळख करून देताना उल्लेख केला डॉक्टर कुंटे आणि सुरेश साठे, तर हे दोन्ही जिल्हा प्रचारक आमच्याकडे यायचे. आम्ही शाखा घ्यायचो आणि त्या शाखेमध्ये खेळायचं आणि हे काहीतरी चांगली लोकं आहेत एवढं एक मनावर बिंबायचं. त्यावेळेला काही वाचन वगैरे काही झालेलं नव्हतं. मग माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळेला मी मुंबईला गेलो आणि जसं मी म्हणतो की प्रत्येकाला एक ह्या दारिद्र्याचे मूलभूत प्रश्न पडलेले असतात किंवा मी सुद्धा एक दुर्बल म्हणजे दुर्बल म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न नव्हतो. त्यामुळे कॉलेजला गेलेले असताना माझ्याही मनात असे प्रश्न विचारायचे की भारतात दारिद्र्य काय आहे आणि हे गरीब लोक काय आहेत. आणि त्यावेळेला सर आपणाला माहिती असेल की आपल्याला पहिल्या वर्षी कॉमर्स किंवा दुसऱ्या वर्षी ॲडम स्मिथचं वेल्थ ऑफ नेशन्स हे पुस्तक असायचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक विचारसरणी मांडलेली असायची. तर त्या काळामध्ये माझ्या मनात हे विचार चालू असतानाच माझा भाऊ हा हार्डकोर मार्क्सिस्ट होता आणि त्याच्याकडे कॅपिटल हा ग्रंथ असा समोरच्या मोठं जाडा ग्रंथ समोरच्या पुस्तकांच्या कपाटात ठेवलेला असायचा. तर तो जेवण झाल्यावर तो मला सांगत बसायचा की कसं आहे काय आहे आणि ह्या व्यवस्थेला समाजातला बलिष्ठ वर्ग जबाबदार आहे असं एक त्यावेळेला तो बिंबवायचा. आणि त्याच्यानंतर मग दांडेकरांचं मी वाचायला लागलो. विमो दांडेकरांनी एक दारिद्र्य रेषेची व्याख्या केली होती की ती कॅलरी बेस्ड होती. त्याच्यानंतर त्यांचे एक सहकारी काही दिवसापुरते तर ते नीलकंठ रथ म्हणून होते. तर त्यांनी या दारिद्र्य रेषेवर ह्या विषयावर भरपूर लिखाण केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही रोजगार द्या, त्याला पाहिजे तो रोजगार द्या, तर ह्या रोजगारांनी दारिद्र्य दूर होईल. असं असताना मी 1990 साली साताऱ्याला जेव्हा जुन्नरवरनं बदलून आलो तर त्यावेळेला माझा मुकुंदराव गोरे आणि भारतीय मजदूर संघाशी संपर्क आला आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की ही सगळी विचारसरणी माझ्या मनात रुजवण्याचं, मला समजावून सांगण्याचं हे काम मुकुंदरावांनी केलं. म्हणजे एका अर्थाने मी जाहीरपणे या मुलाखती सांगतो की मुकुंदराव हे माझे मेंटॉर होते. नंतर काही वर्षांनी एक 3-4 वर्षांनी माझा दत्तोपंत ठेंगडी यांच्याशी संपर्क आला. त्यांच्याशी मला एकदा साताऱ्यामध्ये किसान संघाचं अधिवेशन होतं आणि मुकुंदराव तिथे होते. तर मुकुंदराव म्हणाले की तुम्ही 10 मिनटं तुम्हाला दिलेली, तुम्ही दत्तोपंतांशी बोला. तर मला जे काही शंका होत्या दारिद्र्य निर्मूलनाबद्दलच्याच आणि पॉवर्टीबद्दलच्या ह्या शंका मी त्यांना विचारल्या. तर त्यावेळेला हा एकात्म मानवतावाद ह्या विषयाबद्दल मला त्यांनी सांगितलं. नंतर एकात्म मानवतावादवर 2 खंड दीनदयाळ उपाध्यायांचे प्रसिद्ध आहेत आणि कुठेतरी माझ्या मनात एक वाचलेलं असायचं की 67 साली त्यांचा जो एक रहस्यमय मृत्यू झालेला होता की एक चांगला थिंकर आपण गमावला
असं एक मला वाटायचं त्यावेळेला. तर असा माझ्या पार्श्वभूमीवर मी सांगू इच्छितो की दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय राजकीय व सामाजिक विचारधारेत एक प्रभावी स्थान असलेले विचारवंत होते. म्हणजे त्या काळात ते सत्ताधारी पक्षात नव्हते, पण ते चिकाटीनी आणि आपल्या प्रयत्नांनी आपली विचारधारा पुढे सरकवत असायचे, मांडत असायचे. तर मगाशी मी जे एक उल्लेख केला तो त्यांच्याकडनं मला एक काय शिकायला मिळालं की गरिबांच्या किंवा दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना आहेत, ह्या योजनांसाठी गरीब मनुष्य हा जणू काही रॉ मटेरियल आहे असं वापरलं जायचं. म्हणजे मुकुंदराव, तुम्हाला आठवत असेल की साधारण 1980च्या दशकामध्ये प्रत्येकाला शिवण मशीन द्यायची, दारिद्र्य निर्मूलन शिवण मशीन द्यायची. त्याला त्या व्यक्तीला, त्या महिलेला शिवणकाम येतंय का नाही येतंय हे माहिती नसायचं. दीनदयाळ उपाध्याय यांनी जो सिद्धांत मांडला की मनुष्य हा केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या गरजा काय आहेत हे जर अधिकाऱ्यांनी किंवा त्यावेळच्या सरकारने, जे काही सरकार असेल, त्यांनी धोरणात्मकदृष्ट्या जर बघितलं तर त्या गरजांना अनुरूप कार्यक्रम पाहिजे. आणि त्यांनी मांडलेली एकात्म मानवतावादी कुठल्याही पाश्चात्य विचाराशी निगडीत नाही, रशियन विचाराशी निगडीत नाही. म्हणजे मार्क्सचा विचार काय होता की दारिद्र्य हटलं पाहिजे, कामगारांनो एक व्हा, कामगारांचं राज्य यायला पाहिजे. पण दुर्दैवाने मी एक धाडसी विधान या मुलाखतीमध्ये करू इच्छितो की कामगारांचं राज्य यायच्याऐवजी एक नियंत्रित एका पक्षाची हुकुमशाही त्याच्यातनं आली. आणि मग त्याच्यातनं त्यांनी असं म्हटलं होतं की खाजगी मालकी असता कामा नये. आपल्याकडे सुद्धा सुप्रीम कोर्टाचा मोठा गोलकनाथ वर्सेस युनियन ऑफ इंडिया अशी केस झालेली होती. तर त्याच्यातनं शेती त्यांनी सगळी ताब्यात घेतली, पण त्याच्यातनं उत्पादन कमी झालं. तर माननीय दीनदयाळ उपाध्याय यांच्या याच्यामध्ये आणि दुसरं एक मला सांगितलं पाहिजे की दुसरीकडे भांडवलशाहीचा मार्ग, भांडवलशाही कॅपिटलिझम. तर आत्ता मी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला वेल्थ ऑफ नेशनमध्ये, की त्यांचं असं स्मिथचं असं म्हणणं असायचं की मार्केट सगळं ठरवेल, मार्केट ठरवेल, मग मार्केटमध्ये टंचाई येईल, भाव वाढतील. तर ह्या गोष्टीला सुद्धा दीनदयाळ उपाध्याय यांनी नम्रपणे छेद देऊन एक आपली विचारसरणी दिली की भारताला जर पुढे जायचं असेल तर भारताच्या सांस्कृतिकवर आधारित आणि स्वतःच्या सामाजिक गरजातून विकसित झालेली जर आर्थिक सेवा सिस्टीम घेतली तर ती योग्य ठरेल. तर त्याच्यात मला आणखीन थोडंसं मांडायचं आहे की माननीय दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावाद या गोष्टीमध्ये हा मनुष्य केंद्रस्थानी होता. का होता बरं केंद्रस्थानी होता? तर त्यांचं म्हणणं होतं की मनुष्य हा काही यंत्रवत प्राणी नाही, तर हा केवळ आर्थिक गरजांनी त्याचं समाधान होणार नाही. आणि मनुष्याची रचना शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा अशा 4 स्तरांनी बनलेली आहे. त्यामुळे विकास हा केवळ उत्पादन आणि पैसा, आकडे, योजना ह्याचा खेळ नसतो, तर तो मनुष्याच्या सर्वांगीण उन्नतीचा प्रवास असतो. त्यामुळे त्यांनी एक शब्द फार चांगला वापरला की जो मला अनेक वेळेला बँकेच्या योजना राबवताना मला तो उपयोगी पडला की मानव कल्याण हे मुख्य आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. म्हणजे शासनाचं असेल, समाजाचं असेल, संस्थांचं असेल किंवा आमच्यासारखे जे अंमलबजावणीमधले आघाडीवरचे शिलेदार होते त्यांचा असेल. तर आर्थिक वाढ झाली म्हणजे विकास झाला असे मानणे चुकीचे आहे. आणि मानवी आनंद, मानवी नैतिकता, मानवी समता, मानवी समाधान आणि मानवी आत्मशोध ह्या गोष्टी जर आल्या, एकत्र आल्या तर समाज खरा विकसित होतो. मुकुंदराव, ह्या गोष्टीचं आणखीन जास्त वर्णन करताना पुढे आपल्या प्रश्नामध्ये मी देईन, पण एकात्म मानवतावाद मला एकाच वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर ही मानव केंद्रित योजना आणि याच्या केंद्रस्थानी हा मनुष्य म्हणून दीनदयाळ उपाध्याय असं म्हणत असत की शेवटचा मनुष्य ह्याचा विकास होणं ही आपली सर्वोच्च अग्रक्रम असला पाहिजे. मला आणखीन एक आठवण श्रोत्यांना सांगावीशी वाटते की जेव्हा भैरवसिंग शेखावत राजस्थानचे मुख्यमंत्री होते, नंतर जे आपले उपराष्ट्रपती झाले, तर त्यांच्या काळामध्ये ही अंत्योदय योजना, ज्याला अंत्योदय योजना असं नाव दिलं, तर अंत्योदय योजना असं त्याला नाव दिलं होतं. आणि त्याचे परिणाम हे चांगल्यापैकी तिथे दिसले ज्या वेळेला महाराष्ट्रात 80 साली एकात्मिक ग्रामीण विकास योजना अशी राबवली जायची. आणि आम्ही ब्रँच मॅनेजर भेटलो की IRDP इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, तर त्याचा आम्ही जे एक लॉंग फॉर्म काढला होता तो विनोदासाठी घ्यावा श्रोत्यांनी की इतना रुपया देना पडेगा, म्हणजे टार्गेट असायचं. आणि तो वरनं फोन यायचा, अरे तुमची 40 प्रकरणं पाठवली, किती झाली, असेच असायचं. तर त्यामुळे मी या गोष्टीकडे वळलो, मला ते मनाला पटलं, मनाला भिडलं आणि त्यामुळे त्याचा उपयोग मी माझ्या दैनंदिन व्यावसायिक जीवनात करू शकलो.
धन्यवाद नानल साहेब, आपण खूप छान संकल्पना स्पष्ट केलीत. आता मी सुद्धा व्यवस्थापन शास्त्र शिकवताना ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या दोन संकल्पना विद्यार्थ्यांना कन्फ्युजन करतात, गोंधळ घालतात. की ग्रोथ हा नेहमी क्वांटिटेटिव्ह असतो, म्हणजे ज्याला आपण वृद्धी म्हणतो, आणि डेव्हलपमेंट ही क्वालिटेटिव्ह अशी गुणात्मक असते. तर मला वाटतं ही एकात्म मानवतावाद ही कन्सेप्ट आहे ती गुणवत्तेला प्राधान्य देणारी, मानवी गुणवत्तेला बरोबर. प्राधान्य देणारे असे वाटते. आणि विकास मोजण्याचे किंवा वृद्धी मोजण्याचे जे विविध निकष आहेत त्याच्यामध्ये अजूनही आपण GDPवर अवलंबून आहोत. की ज्या देशाचा GDP जास्त तो विकसित देश असं मानतो. पण दीनदयाळ उपाध्यायांच्या ह्या विकास ही संकल्पना कशी वेगळी आहे ही तुम्ही स्पष्ट करून सांगाल? सांगतो. आणि फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर माझ्या अगदी आवडीचा विषय आहे GDP. आणि मला असं सांगावं असं वाटतं की GDP हे जे विकास मोजण्याचं इंजिन आहे त्याच्यामध्ये काही मूलतःच कमतरता आहेत. तर GDP म्हणजे काय की दरडोई उत्पन्न देशाचं किती आहे आणि त्यानुसार आपण देशाचा विकास झाला की नाही मोजतो. मी काही कुठल्या सरकारवर टीका करत नाही, पण सध्या आपलं असं धोरण चाललंय की आपण आता तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे येणार. आता चौथ्यामध्ये आहोत आणि तिसऱ्यावर येण्याचा उद्देश आपला आहे. तर चांगली गोष्ट आहे. जीडीपी सुद्धा एक वन ऑफ द म्हणजे मोजण्याचं इंजिन आहे. या बाबतीत माझं काही दुमत नाही, कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. पण जीडीपीनी सगळ्या गोष्टी होतात असं मानणं चुकीचं आहे. कारण जीडीपीमध्ये कसं होतं की केवळ उत्पन्न आणि सेवा क्षेत्राचं उत्पन्न मोजलं जातं. म्हणजे मी असं म्हणतो की समजा जंगलतोड झाली आणि जंगलतोडीमधनं जे उत्पन्न मिळालं ते जीडीपीमध्ये जातं. मग खरोखर जीडीपीमध्ये मग देशाचा विकास झाला का? किंवा एखाद्या वेळेला समजा करोनामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लोक आजारी पडले, हॉस्पिटलायझेशन झालं, हॉस्पिटलच्या सेवा विस्तारित झाल्या आणि हॉस्पिटल विकसित झाल्या, तर त्याच्यामधनंही जीडीपी वाढला. पण हा जीडीपी खऱ्या गोष्टीचं इंडिकेशन किंवा इंडिकेटर किंवा निदर्शक आहे का? तर ज्या ठिकाणी लोकांचा आनंद, पर्यावरण स्नेही जीवन अशा गोष्टी वाढलेल्या असतील तर त्या ठिकाणी म्हणजे पर्यावरणाशी दीनदयाळ उपाध्याय यांनी फार छान शब्द वापरलेला आहे. पर्यावरणाशी सुसंवाद राखून जीवन जगता येणं हे झालंय का? आणि रोजगाराच्या समान संधी मिळालेल्या आहेत का? तर मला असं माझ्या बौद्धिक आकलनाप्रमाणे असं म्हणायला लागतंय की आत्ता लोकांना संधी मिळण्यामध्ये विषमता वाढीला लागली आणि सगळ्यांना सर्व संधी मिळत नाहीत. एक 7 ते 8 वर्षापूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनींनी एक परिसंवाद ठेवला होता, त्याच्यावर मतं मागवली होती. तर त्यांनी काय केलं होतं की रिडिफायनिंग किंवा रिडिस्ट्रीब्युशन ऑफ मीन्स ऑफ इन्कम, म्हणजे उत्पन्नांच्या साधनांचं फेरवाटप. तर एका विशिष्ट वर्गाकडे जी उत्पन्नाची साधनं आहेत त्या साधनाचं फेरवाटप व्हायला पाहिजे. आणि ते जर झालं तर मग खऱ्या दृष्टीने जीडीपी हा खरा रिफ्लेक्ट होऊ शकेल. मला आणखीन असं म्हणायचं आहे की ह्याच्यासाठी आता नवीन 2 इंडिकेटर निघालेले आहेत. माझ्या एका लेखामध्ये तो लेख दैनिक प्रभातमध्ये प्रकाशित झालेला होता. तर जेन्युइन प्रोग्रेस इंडिकेटर म्हणजे खऱ्या प्रगतीचा मापक असा एक इंडिकेटर पर्याय जीडीपीला पर्याय म्हणून झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये उत्पादन आणि उपभोग याबरोबर सामाजिक व पर्यावरणीय घटकांचाही समावेश असतो. तर प्रदूषण वाढलं, नैसर्गिक संसाधनं कमी झाली, गुन्हेगारी वाढली तर त्याचा नकारात्मक हिशोब हा GPIमध्ये होतो. आणि शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, समृद्धी याला सकारात्मक गुण दिले जातात. मला सध्याच्या शासनाचा जो 5 लाखापर्यंत त्यांची योजना आहे आयुष्यमान भारत योजना, की महाराष्ट्रात त्याचं नाव महात्मा फुले आरोग्यदायी विकास योजना आहे. तर अशा योजनामुळे की आरोग्य सुधारण्यामध्ये मदत होते. आणि मला परवाच असं एका व्यक्तीने सांगितलं की आता नवीन शासनाच्या धोरणाप्रमाणे जी काही कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन असेल, मे बी जर काही बायपास असेल काय असेल, तर अशा ऑपरेशन्स शस्त्रक्रियेसाठी सुद्धा शासनाकडनं पैसे मिळतात. आता सुरक्षितता हा माझ्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की GPI म्हणजे GDPमध्ये तो येत नाही, पण ज्या समाजामध्ये महिलांना सुरक्षितता आहे, महिलांचा आत्मसन्मान राखला जातो, तो समाज आनंदी होतो. आणि हा जो म्हणजे आपल्याकडे एक इंडेक्स आहे हॅपीनेस इंडेक्स, त्याचा सुद्धा मी उल्लेख करू इच्छितो. म्हणजे दीनदयाळ उपाध्याय यांनी ज्या वेळेला हे लिहिलं त्यावेळेला हॅपीनेस इंडेक्स नसेलही कदाचित, किंवा त्यांना माहिती नसेल.
आणि असं म्हणतात की भूतान हे सगळ्यात आता नंबर 1ला हॅपीनेस इंडेक्समध्ये आहे, असं मी 2-3 वर्ष ग्रीनलँड आहे मला वाटतं. अच्छा, ग्रीनलँड आहे का? अच्छा, पण त्या 2-3 वर्षापूर्वी वाचलं होतं. तर हा हॅपीनेस इंडेक्स आहे का? आणि वाचकांनी सुद्धा, श्रोत्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की खरोखर आता समाज सुखी आहे का, समाज आनंदी आहे का, की समाजात ताणतणाव आहेत. मी कुठलंही याच्यावर राजकीय भाष्य करणार नाही, पण माझ्या दृष्टीने हे GPIचे मापक आहेत. आणि आणखीन एक GDPची अपूर्णता दाखवताना किंवा GDPमधनं सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट होत नाही ते दाखवताना आणखीन एक इंडिकेटर आता नवीन आलेला आहे, तर तो सोशल प्रोग्रेस इंडेक्स. म्हणजे यात नागरिकांच्या प्रत्यक्ष जीवनमानावर लक्ष दिलं जातं. आत्ताचं विद्यमान सरकार जे आहे त्यांचा 2014 पासूनचा कारभार मी काळजीपूर्वक, मी आता निवृत्त असतो, माझ्याकडे वेळ असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी हायलाईट दिलेल्या आहेत त्या मला या सोशल प्रोग्रेस इंडेक्स म्हणजे सामाजिक प्रगतीच्या आराखड्यामध्ये दिसतात. म्हणजे दे स्टार्टेड विथ टॉयलेट, संडासपासून त्यांनी सुरुवात केली आणि काही कोटी संडास बांधले गेले, बँकांनी त्यावेळेला हे केलं. त्याच्यानंतर मग निवासाची सोय केली की प्रधानमंत्री म्हणजे घर निर्माण योजना सुरू झाली. आता 3री योजना त्यांची आहे ती हर घर जल नल आणि इलेक्ट्रिसिटी. तर आत्ताच्या नेटवरच्या उपलब्ध माहितीनुसार आता काहीतरी फक्त 2300 गावं शिल्लक आहेत की ज्या गावामध्ये अजून इलेक्ट्रिसिटी पोचायची. पण भारतातली 4.5 लाख गावांची संख्या लक्षात घेता 2300 हा आकडा कमी आहे, म्हणजे निग्लिजिबल आहे. पण ते सुद्धा त्यांना 27च्या वर्षीच्या पूर्ण करायचं आहे. तर पुन्हा एकदा मी त्या नागरिकांच्या जीवनमानाच्या दृष्टीने श्रोत्यांच्या माहितीसाठी माझे जे की पॉईंट्स आहेत ते त्याच्यात सांगू इच्छितो की शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी, निवास, समान संधी, सुरक्षितता आणि पर्यावरणीय गुणवत्ता. म्हणजे गांधीजी असं म्हणायचे की खूप गांधीजींचं हे वाक्य प्रसिद्ध आहे की निसर्ग आपल्याला आपल्या गरजापुरता भरपूर देतो, पण आपल्याला लालसा जास्त आहे, लोभ जास्त आहे. तर मला असं एक नम्रपणे सुचवावंसं वाटतं की सध्याच्या आपल्या जीवनशैलीमध्ये उपभोगाचं प्रचंड प्रमाण, म्हणजे काही त्याला सीमाच राहिलेली नाही आहे. तर माझ्या दृष्टीने हा GDPतली अपूर्णता आहे आणि म्हणून मी माझ्या प्रतिपादनात एक असं म्हणत असतो की संपन्नतेतून संतुलन. धन्यवाद नानल साहेब, तुम्ही खूप छान GDPची कन्सेप्ट उलगडून दाखवलीत. त्या संदर्भात अजून एक विषय असा आहे की HDI म्हणून एक असतं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ही नव्या काळामध्ये एक विकसित झालेली संकल्पना आहे की त्या देशातला माणूस GDPपेक्षा पण तो माणूस म्हणून किती विकसित झाला. तुम्ही आत्ता जे 4-5 शिक्षण, आरोग्य, रोजगार हे विषय सांगितले त्या संदर्भात ते मोजलं जातं. तर ह्याच पार्श्वभूमीवर आता पुढचा प्रश्न असा आहे की मानव हा केवळ एक उपभोक्ता नाही तर संवेदनशील आणि सामाजिक प्राणी आहे. हा विचार एकात्म मानवतावादामध्ये मध्यवर्ती विचार आहे. तर आजच्या बाजारप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये हा विचार कसा लागू करता येईल? खरं तर हा एक चिंतनात्मक विषय आहे आणि ज्यावेळेला मगाशीच मी म्हटलं होतं की उपभोगाची जणू काही परिसीमा झालेली आहे. म्हणजे जाहिराती, कन्सेशन, मॉल, त्याच्यानंतर काय म्हणायचं की डिस्काउंटच्या ऑफर्स. 15 ऑगस्ट असला की अमेझॉनला मोठी डिस्काउंट लागतो, जिओवर लागतो. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबून आपल्या गरजा ह्या कमीत कमी आपण त्याचा वापर करून बघितलं पाहिजे. म्हणजे दीनदयाळ उपाध्याय यांनीच असं सांगितलेलं आहे की तुमच्या संपत्तीचे तुम्ही मालक नसता. फार मोठा विचार आहे हा. तर तुमच्या संपत्तीचे तुम्ही विश्वस्त असता, ट्रस्टी. म्हणजे केवळ ही संपत्ती म्हणजे नैसर्गिक संपत्ती म्हणत नाही, पण मी समजा निवृत्त झालो आणि त्याच्यानंतर माझ्याकडे काही मुदत ठेवीमध्ये रक्कम असेल तर मी त्याचा विश्वस्त आहे, ही भावना त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेली होती. म्हणून मी एका ठिकाणी एका महिला बचत गट मेळाव्यात म्हटलं होतं की निवृत्त होण्यापूर्वी की मी आता निवृत्त होणार आहे आणि मला पेन्शन मिळणार आहे, ही पेन्शन माझी तुम्ही मला देता. तर असं म्हटल्यावर त्या महिलाच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं. तर मी त्यांना म्हटलं म्हणजे तुमच्या उत्पन्नातून नाही, पण तुम्ही या देशाचं सरकार चालवता आणि सरकार मला पेन्शन देतं. तर मला असं वाटतं की ह्या प्रकारे जर आपण भावना ठेवली तर आपल्या संपत्तीचा विनियोग हा समाजातल्या गरजू लोकांसाठी सुद्धा वापरता येईल का, हा त्याच्यातला दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आणि कुठेतरी या उपभोगाला किंवा चंगळवादाला आळा घातला पाहिजे. की असं आहे की शनिवार रविवार म्हणजे हॉटेलमध्ये कंपल्सरी जायचंच, आणखीन काही गोष्टी करायच्या, ह्या गोष्टीला जर आळा घेतला तर मी आता नुकताच अमेरिकेमध्ये गेलेलो होतो मुलाकडे 3 महिने. तर तिथे माझ्या वाचनात 2 गोष्टी आल्या
त्या गोष्टींचा उल्लेख मी इथे माझ्या दुसऱ्या एका स्तंभलेखनातही केलेला आहे. तर आता म्हणजे दीनदयाळ उपाध्याय यांचं त्यांनी वाचलं असेल की नाही माहिती नाही, पण त्यांनाच जाणवायला लागलं की या जीवनात काही अर्थ नाही, की ह्या जीवनातनं तुमच्याकडे उपभोग जरी गाठला तरी आंतरिक समाधान मिळेल असं नाही. तर त्यांच्याकडे एक स्लो लिव्हिंग म्हणून एक मोहीम सुरू झाली. स्लो लिव्हिंग याचा अर्थ काय, की शांत जीवन जगणं. एखाद्या वेळेला मला प्रमोशन मिळालं नाही तरी चालेल, एखाद्या स्पर्धेमध्ये मी टिकलो नाही तरी चालेल, पण शांत जगायचं. भाजीपाला आपला आपण करायचा, शेती करायची, गरजा कमी करायच्या आणि शांततेत जगायचं. याला स्लो लिव्हिंगला खूप आत्ता प्रतिसाद मिळतोय. आणि आपल्याकडे सुद्धा जर तुम्ही म्हटलं की मी आज जरा निवांत व्हॉट्सॲप वगैरे बंद करून शांतपणे बसलो आहे, तर आपल्याला खूप वेगळा आनंद मिळतो. पण हे सगळं आपल्या तत्त्वज्ञानातच सांगितलेलं आहे की आपले संत तुकाराम आणि संत ज्ञानदेव आणि जर बाकीच्यांचे आपण जर अभंग म्हटले, चोखामेळाचे अभंग बघितले, मुक्ताबाईचे अभंग बघितले, जनाबाईंचे अभंग बघितले, तर हे सगळं आपल्याकडे आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगावीशी वाटते ती अशी की कसं हे तत्त्वज्ञान त्यांचं आता काळाच्या ओघात पुढे सिद्ध होतं आहे. तर आता एक मिनिमॅलिझम म्हणून एक प्रकार निघालेला आहे की गरजा कमी करणं, की त्या गरजामध्ये आपल्या भागवायचं कसं, आणि जो अतिरिक्त पैसा असेल तो पैसा समाजासाठी कसा वापरायचा. तर परत एकदा मला एक समाजाला असं सांगावंसं वाटतं की हे जर आपण केलं नाही तर हे सामाजिक संतुलन बिघडू शकतं. म्हणजे त्याच्यातनं काय होईल काय आपल्याला सांगता येत नाही. पण अनेक ठिकाणीची ही आंदोलनं आहेत, ती आंदोलनं काही वेळेला पाण्यातनं सुरू झाली असतील, जमिनीतनं सुरू झालेली असतील, आपल्याला हक्क मिळाले नाहीत म्हणून सुरू झाली असतील. पण मला असं म्हणायचं आहे की दीनदयाळ उपाध्याय यांनी जो मानव केंद्रित विचार सांगितला त्यामध्ये हे सामाजिक संतुलन जपलं जाईल असं म्हटलेलं होतं. आणि ह्या मुद्द्याला अनुसरून मी एक पर्यावरणाचा परत एकदा घेतो की शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर त्याच्यामध्ये आता अनेक ठिकाणी हे प्रश्न येतात की ग्लोबल वॉर्मिंग आहे, पाणी टंचाई आहे, प्रदूषण आहे, जंगलतोड आहे, आणि ह्या गोष्टीचा म्हणावा तेवढा परिणाम आपल्या लोकांच्या मनात झाला आहे असं मला वाटत नाही. संपन्नता किंवा समृद्धी म्हणजे भौतिक संपन्नता किंवा आर्थिक समृद्धी सर्व प्रश्न सोडवतेच असं नाही, हा त्याचा अर्थ. उलट अनेक वेळा आधुनिक काळात आपण बघतोय की समृद्धीतून अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर जो दीनदयाळ उपाध्यायजींनी जो विषय मांडलाय की संपन्नतेतून संतुलनाकडे नेमकं जायचं कसं, आत्ता तुम्ही त्या विषयाला स्पर्श केला, पण अधिक जर स्पष्ट करून सांगितलं की उपाध्यायजींचा जो शाश्वत विकासाचा दृष्टिकोन आहे तो आधुनिक काळामध्ये कसा वापरता येईल आपल्याला. केवळ संपन्नता देशाला आली म्हणजे देश समृद्ध झाला असं म्हणता येणार नाही. आणि त्याच्यातनंच विषमतेची बीजं रोवलेली असतात. बरोबर. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं किंवा कुठल्याही उद्योग समूहाचं नाव न घेता मी एक माहिती श्रोत्यांना सांगू इच्छितो की आत्ताच 2 दिवसापूर्वी एका व्यक्तीने 25 कोटी रुपयाचं घड्याळ घेतलं, एका प्रसिद्ध उद्योगातल्या त्या मुलांनी. तर हे 25 कोटीचं घड्याळ खरोखर आवश्यक आहे का त्याच्यातनं आणखीन काही आपल्याला करता येईल. आणि म्हणून मी सांगितलं असं की GDP केवळ वाढला, GDP वाढायलाच पाहिजे, पण GDP वाढला म्हणजे जी संपन्नता मनुष्याला येते. तर तुम्ही जर बघितलं तर आपल्या देशामध्ये सुद्धा वरचा जो 10% वर्ग आहे त्याच्यामध्ये आता 80 ते 85% संपत्तीचं केंद्रीकरण झालं आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक वरचा पिरामिड आहे, त्यांच्याकडे देशाची 40-50% संपत्ती कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. आणि सगळा जो वर्ग आहे हा सगळा बहुसंख्य वर्ग हा तळागाळात आहे. म्हणजे पूर्वी मी एक असं वाचायचो की दीनदयाळ उपाध्यायांचं वाचले असतात, सॉल्व्हिंग दी बेसिक नीड्स ऑफ द पीपल, समाजाच्या मूलभूत गरजा भागवणं. ह्याला जे सरकार किंवा जो पक्ष प्राधान्य देईल तो पक्ष योग्य रीतीने किंवा तो सरकार योग्य रीतीने चाललं आहे असं म्हणायला पाहिजे. आणि संतुलनात काय होतं की संतुलनामध्ये सगळ्यांच्या आशा आकांक्षांना पुढाकार मिळतो किंवा जोर मिळतो. म्हणजे मी आत्ताच एक्सवर जाहीर झालेलं एका मुलीचं पत्र महाराष्ट्र शासनाच्या उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेलं मी सांगू इच्छितो की त्याच्यात ती मुलगी असं म्हणते की आम्हाला पण अधिकारी व्हायचं आहे. तर त्या मागासलेल्या जिल्ह्याच्या एका लहान गावातली शाळेतली ती मुलगी म्हणते की आम्हाला सुद्धा हे शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे आणि आम्हालाही अधिकारी व्हायचं आहे. तर ही तिच्या मनातल्या महत्त्वाकांक्षेला पोषक वातावरण निर्माण होईल
ही संतुलित विकास असं म्हणता येईल. आणि संतुलित विकासमध्ये शाश्वत विकासाचा आपण जो प्रश्न विचारताना उल्लेख केलात की सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये जलस्रोतांचा अनिर्बंध वापर टाळणे, पाणी आपल्याला आवश्यक तेवढंच वापरणे, साधन सामुग्री असेल तर त्या साधन सामुग्रीचा वापरसुद्धा योग्य पद्धतीने करणे. म्हणजे मी ज्या वेळेला शहरात महानगरात जातो आणि साहजिकच महानगरात गेल्यावर तिथल्या त्या स्पर्धेतल्या आणि गर्दीच्या जगातनं आपण तर गुदमरतो, पण त्या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात तर ज्या प्रकारे ग्राहक वर्ग आपण मागवलेलं अन्न हे फुकट घालवीत असतो, तर हे रिसोर्सेसचं नुकसान आहे, म्हणजे साधन सामुग्रीचं नुकसान आहे. आणि त्याच्यामध्ये आता अनेक गोष्टी याच्यात येतात की पदार्थ टिकवण्यासाठी ज्या पदार्थ प्रिझर्वेटरीचा वापर केला जातो. म्हणजे माननीय दीनदयाळजी उपाध्याय यांचा या शाश्वत विकासाचा जर आपण परिच्छेद म्हणण्यापेक्षा लेख वाचलात किंवा त्यांचं म्हणणं लक्षात घेतलं तर आपण आता खूप चुकतोय अशी काही वेळेला माझ्या मनाशी खंत येते. म्हणजे विशेषतः मला थोडासा या दृष्टीने मुकुंदराव सोशल मीडियाचा सुद्धा उल्लेख करावा असा वाटतो की सोशल मीडियाचा सुद्धा अनिर्बंध वापर होतोय की काय, की त्या दृष्टीने आपण किती वेळ मोबाईलपासून दूर राहतोय. म्हणजे आत्ताचं विज्ञान सुद्धा असं सांगतंय. म्हणजे पूर्वी आपली भारतीय परंपरेत आपल्या अशा परंपरा होत्या की ज्या स्लो लिव्हिंगमध्ये आता त्यांनी घेतलेल्या आहेत की तुम्ही लवकर झोपा, लवकर उठा. मला आणखीन एक उल्लेख श्रोत्यांना करावा असं वाटतो, मी जो वाचलाय आणि जो कदाचित इथे कोणाला माहिती असेल नसेल, माहिती असू शकेल, तर आपल्याकडे जी दुपारी वामकुक्षी आपल्या घरात होती आणि आपले आजोबा वगैरे दुपारी एक अर्धा पाऊण तास वामकुक्षी करायचे, तर आता विज्ञान असं म्हणते की अशी वामकुक्षी आपल्या अन्नपचनासाठी आवश्यक आहे. आणि माझ्या असं वाचनात आलं की चीन, जपान ह्या देशामध्ये सुद्धा वामकुक्षी आहे. तर ही वामकुक्षी सुद्धा आपल्याकडे ठेवलेली होती आणि आपल्याकडे असं ठेवलेलं होतं की पूर्वी आपण जो नाश्ता करायचो, ब्रेकफास्ट करायचो, तो सकाळी लवकर 7:30-8 वाजता करायचो. आता आपण 11 वाजता नाश्ता करतोय आणि 2 वाजता जेवतोय. तर ही सगळी जीवन पद्धती लोकाभिमुख आणि निसर्गाभिमुख आणि पर्यावरणपूरक ही करू शकतो. समाजातला काही लोक कमी असतील संख्येने, पण या शाश्वत विकासाच्या पाठीमागे लागलेले आहेत आणि त्या डेडिकेशननी किंवा त्या सिन्सिअरिटीनी, त्या प्रामाणिकपणाने ते करतायत. म्हणजे पुण्यामध्ये एक महिला मला वाचनात आलं की ते कुठलंही विजेचं उपकरण वापरायचं नाही, विजेचं उपकरण वापरायचंच नाहीत. तर विजेचा वापरसुद्धा अनिर्बंध होतोय की काय हे आपण बघितलं पाहिजे. ह्या दृष्टीने मला असं वाटतं की मगाशी जो ग्रोथ म्हणजे जेन्युइन प्रोग्रेस इंडिकेटर मी जो उल्लेख केला आणि सोशल प्रोग्रेस इंडिकेटर उल्लेख केला, तर हे दीनदयाळ उपाध्यायांचे वाचताना आपण आपल्या मनाशीच तुलना करायला पाहिजे की अशा संतुलित विकासाला मी मदत करतोय का, मी पूरक आहे का. कारण संतुलित विकासामध्ये मी मगाशी जो उल्लेख केला की उत्पन्नांच्या साधनाचं फेरवाटप हे प्रामुख्याने करायला पाहिजे. आणि मला माझं एक वैयक्तिक मत म्हणून मी सांगतो, कुठल्याही सरकारवर टीका वगैरे असं नाही, पण सध्या ज्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जात आहेत ना, तर असे अर्थशास्त्रज्ञ सांगतात की ह्या गोष्टीला कुठेतरी आपण चाप लावला पाहिजे, त्यांना उत्पन्नाची साधनं देऊया. ते उत्पन्न साधन करून आणि मगाशी मला ह्या सर्वांगीण विकासामध्ये मगाशी आमचे इथले चालक शेखर कुलकर्णी यांनी जो विचार मांडला की या बँकिंग योजनाबद्दल सुद्धा लोकांना अवगत करायला पाहिजे. म्हणजे ज्याला आमच्या भाषेत आम्ही फायनान्शियल लिटरसी म्हणतो, आर्थिक साक्षरता, ही सगळ्या प्रकारची साक्षरता आत्ता यायला पाहिजे. आपल्याकडे चुकून असा समज झालेला आहे की साक्षरता म्हणजे सही करायला येणं आणि इंग्रजी वाचता येणं आणि व्हॉट्सॲप वापरणं. तर साक्षरता ही संकल्पना त्याच्या पलीकडची आहे आणि त्याचे आयाम खूप मोठे आहेत. ओके. एकूण आपल्या ह्या उत्तरावरून असं दिसतंय की आजचा जो विकास आहे तो अनेकदा शहर केंद्री किंवा भांडवल केंद्री आहे, हा निष्कर्ष आपण काढू शकतो. पण एकात्म मानवतावाद हा ग्रामीण अर्थव्यवस्था असेल, स्थानिक उत्पादन आणि स्वावलंबन याबाबत कोणती भूमिका मांडतो, म्हणजे एक पर्याय म्हणून काय गोष्ट समोर येऊ शकते. महात्मा गांधींच्या विचारसरणीचा दीनदयाळ उपाध्याय यांच्याकडे मोठा परिणाम झालेला होता. आणि माझ्यासुद्धा चिंतन हा शब्द खूप मोठा होईल, पण माझ्या वैचारिक परिघामध्ये गांधीजी, दीनदयाळ, मार्क्स आणि मग दीनदयाळ उपाध्याय हे 4 लोक आहेत. गांधीजी आणि लोहियांचा सुद्धा ह्याच प्रकारचा विचार होता. गांधीजींनी ग्रामोद्योगाची कल्पना मांडली आणि त्या ग्रामोद्योगाच्या योजनामध्ये त्यांचं असं म्हणणं असायचं की सगळ्या गरजा ह्या गावाने पूर्ण करायच्या
आत्ताच्या राहणीमानात किंवा जे जगाचं एकंदरीत अर्थकारण आहे किंवा जगाचा जो काही व्यापार आता चाललेला आहे, म्हणजे आता देवाणघेवाण अगदी सहज सुलभ होते. मी तरी या टॅरिफचा उल्लेख करत नाही कारण तो विषयाशी निगडीत नाही आहे, पण देवाणघेवाण सुलभ होते. आणि म्हणजे उदाहरणार्थ बांगलादेशमधनं कांद्याची निर्यात कमी झाली की कांद्याचा आपला भाव पडतो, त्यांची आयात कमी झाली की आपला कांद्याचा भाव पडतो, इतकं सगळं जवळ झालेलं आहे. तर ह्या गोष्टीत ग्रामोद्योगाला महत्त्व पाहिजे. ग्रामोद्योग संपूर्णपणे ग्रामोद्योगाने अर्थव्यवस्था सुधारेल असं मला किंवा विकास होईल असं म्हणता येणार नाही, पण त्या गोष्टीला त्या ठिकाणी प्राधान्य जर असेल तर त्यामुळे तिथल्या लोकांची क्रयशक्ती वाढेल. म्हणजे आत्ता क्रयशक्ती हा मुद्दा अशासाठी मी या याच्यात उल्लेख करतोय की क्रयशक्ती नसेल तर अर्थव्यवस्थेचा तिथल्या गावाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकत नाही. म्हणजे काही वेळेला भाव पडला की टोमॅटो फेकले जातात आणि शहरामध्ये मात्र तिथल्या गरजेनुसार टोमॅटोला मात्र भाव त्यांना जास्त द्यायला लागतो. तर ह्या दृष्टीने अर्थव्यवस्था ही सम्यक विचारसरणीने, सम्यक हा शब्द संघाचा आहे आणि हा शब्द ज्यांनी कोणी निर्माण केला असेल त्यांना मी शतशः प्रणाम करू इच्छितो. सम्यक ह्याचा अर्थ कंपोजिट, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये विचाराधीन घेतलेल्या आहेत. मला असं वाटतं की आपला जो समाज ह्या दृष्टीने जो काही विचार करतो, तर देशाचे माननीय अर्थमंत्री हे बजेटवर, केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकांच्या सूचना मागत असतात. आपणच आपल्या मनाशी विचार केला पाहिजे की आपण किती त्याच्यामध्ये सहभागी होतो. आता ती यंदाच्या अर्थसंकल्पाची ती वेळ गेलेली आहे, पण मला असं वाटतं की मुकुंदराव हे या विषयावरचे तज्ज्ञ आहेत. तर अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आपण आपले जी काही म्हणणं आहे ते अजूनही मांडू शकतो, कारण थोडासा विषय वेगळा होईल. पण आत्ता 1 तारखेला अर्थसंकल्प झाला की 10 दिवसांनी संसदेचं अधिवेशन तहकूब होतं आणि कमिट्या बसवल्या जातात आणि त्याच्यानंतर मग एप्रिलमध्ये ज्यावेळेला परत संसदेचं अधिवेशन होतं तर त्यावेळेला मग त्याला अंतिम स्वरूप दिलं जातं. माझी अशी अभ्यासू श्रोत्यांना अशी विनंती आहे की 1 तारखेला बजेट आल्यावर समजा आपण एक साताऱ्यातच एखादा समूह केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला न पटणाऱ्या किंवा आवश्यक असलेल्या गोष्टी केल्या, तर आपण आपल्या लोकप्रतिनिधीमार्फत किंवा केंद्र सरकारच्या संकेतस्थळं आहेत त्याच्यावर आपण बोलू शकतो. किंवा वाचकांना मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की या दृष्टीने आपले विचार आपण नमो ॲपवर करू शकतो किंवा MyGov.in या ॲपवर सुद्धा पाठवू शकतो. तर आता हा एवढा गंभीर विषय संघाने मला मांडण्याची संधी दिलेली आहे, तर माझं आपणाला अशी विनंती आहे की या अर्थसंकल्पाकडे आपण बारकाईने बघूया. बरोबर, आपली सूचना खूप चांगली आहे आणि त्याचा निश्चितच अवलंब आपल्याला करावा लागेल. एक माझा प्रश्न पुढचा असा आहे की 1991 नंतर जे नवं आर्थिक धोरण आलं ज्याच्यामध्ये खाऊजा आपल्याला माहिती आहे, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, ह्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूपच बदलून गेलं. म्हणजे अनेक वेळा काय झालं की पाश्चिमात्य विकास मॉडेलचं अंधानुकरण आपण करतोय का, अंधानुकरण करतोय का आणि भारताची मानसिकता त्या पद्धतीनं होतीये का, असं एक शंका निर्माण समोर झाली. तर भारताला एका वेगळ्या पर्यायी मार्गाची गरज आहे असं वाटतं का, की पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करणंच आपल्याला करावं लागेल असं आपल्याला वाटतं? 1991 साली हे जेव्हा जागतिकीकरण सुरू झालं आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, त्यावेळेला ते अर्थमंत्री होते, नरसिंहराव हे होते आणि चलनाचा आपल्याला डॉलरचा तुटवडा वगैरे सगळ्या अभ्यासू श्रोत्यांना आठवत असेल. तर त्यावेळेला मी ज्या विचारसरणीचा काम करत होतो म्हणजे भारतीय मजदूर संघाने या सगळ्या गोष्टीला विरोध केलेला होता आणि मला असं आठवतं की 93 साली आम्ही एक संसदेवर नाही म्हणता येणार, एक मोर्चा संसदेच्या बाहेरच थांबवला होता की डंकेल प्रस्तावाविरुद्ध. गॅट आणि डंकेल 93 साली एप्रिल 93ला आम्ही मोर्चा काढला होता. आम्ही साताऱ्यातनं इथून 317 लोक गेलो होतो आणि त्याला स्वदेशीचं मोठं आंदोलन चालतं, स्वदेशी जागरण मंचाने मोठी भूमिका घेतलेली होती. नंतर तो पेचप्रसंग गेला. त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारनी काही प्रमाणात हे स्वीकारलं आणि त्याच्यामुळे उत्पादन वाढ झाली, आपल्या निर्यातीला वाव झाला. फक्त मला एक त्याच्यातनं एक गोष्ट श्रोत्यांना अशी सांगावी इच्छिते की ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपलं खाणंपिणं असेल, आपली वैचारिक पद्धत असेल, विचार करण्याची पद्धत असेल, आपला मीडिया असेल, आपले सिनेमा क्षेत्र असेल, आपलं लेखन क्षेत्र असेल, ह्याच्यातली ह्या आक्रमणामुळे, या सांस्कृतिक आक्रमणामुळे आपण आपली अस्मिता हरवून बसतोय का? म्हणजे मग माझे उत्सव कुठले होते की हे मकर संक्रांत असेल, आत्ता परवा आपण कालचाच आता उत्सव झाला मध्य प्रदेशातही काही ठिकाणी तो सरकारी बंदोबस्तात साजरा केला गेला, आणि दिवाळी असेल, दसरा असेल,
असे जे आपले भारतीय परंपरा दर्शवणारे उत्सव होते ते उत्सव त्याच्यातनं गायब होत आहेत की काय? म्हणजे आपला जो ह्याच्यात परदेशामध्ये जो साजरा करतात ना ऑक्टोबरमध्ये हॅलोवीन, तर तो सोसायट्यामध्ये साजरा व्हायला लागला. मला हे सांस्कृतिक आक्रमण आहे असं वाटतंय आणि मला अशी भीती वाटते की खरोखर 100-200 वर्षांनी ह्या जगातल्या सगळ्या लोकांचे फूड हॅबिट्स, विचार करण्याची पद्धत, राहणीमान, कपडे आणि एकंदरीतच एकच सगळं कॉपीबुक स्टाईल होईल की काय आणि प्रत्येक देशाची अस्मिता जाईल की काय? म्हणजे आता आपल्याकडे मॅकडोनाल्ड किंवा अन्य तत्सम ब्रँड येऊन बरीच वर्ष झाली, पण मला एक वाचकांना सांगावंसं वाटतं की 83 साली ज्या वेळेला मेक्सिकोमध्ये पहिल्यांदा, इटालीमध्ये, तर त्यांनी त्यावेळेला त्याला विरोध केला होता आणि त्यांनी सांगितलं की आपलं अन्न, आपलं हे हॅबिट्स, हे कोण आलेत आणि हे का आम्हाला खाऊ घालतायत? तर असा आपल्याकडे आपली अस्मिता जपण्याचे खूप प्रयत्न चालले आहेत, जाणीवपूर्वक हे होतात. तर ह्या दृष्टीने परदेशी वस्तू वापरताना सुद्धा त्याला किती हे करायचं? कारण असं आहे की आपल्या हवामान आणि आपल्याकडची पर्जन्यवृष्टी, आपल्याकडची भौगोलिक स्थिती ह्याला अनुरूप आपला आहार, आपले कपडे, आपली राहणीमान हे सगळं ठेवलेलं आहे. आणि ज्या गोष्टी आपण पुरातन क्या होता है, कुछ नाही बिघडता, अशी जी म्हणण्याची एक पिढी झाली, तर आपल्या जुन्या गोष्टी ह्या विज्ञानाच्या कसोटीवर आता सिद्ध होत आहेत. म्हणजे अनेक वेळेला म्हणजे आपल्याकडे जे जीवनमानाचे प्रश्न होते ते प्रश्न आपण आपल्या जीवनशैलीमध्ये सोडवू इच्छितो. म्हणून दीनदयाळ उपाध्याय यांचं असं सांगणं होतं किंवा प्रतिपादन होतं की भारतीय संस्कृतीला अनुरूप आपण विकासाचं मॉडेल करूया. म्हणजे सर्वे तू सुखीना असंतु, किंवा ज्ञानेश्वरांच्या पसायदानमध्ये जो एक मोठा ग्लोबल विचार, जागतिक विचार ठेवला आहे की सर्वांचं भलं व्हावं. आणि मला एक गोष्ट थोडीशी मला माहिती नाही मुकुंदराव, पाहिजे तर तुम्ही ती एडिट करू शकता, पण त्यामुळे आपल्या ह्या वैचारिक संस्कृतीमध्ये आपण कधी कोणावर आपला धर्म स्वीकारण्याची सक्ती केलेली नाही. आपण त्यांचं मत बदललं. त्यामुळे आता थायलंड आणि तिकडे सुद्धा अजून आपली देवळं दिसत आहेत आणि मध्ये थायलंड आणि कंबोडियामध्ये शंकराच्या देवळावरनं वादविवाद झाले होते. तर माझी अशी श्रोत्यांना किंवा जे आमच्यासारखे मिडल एज किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत की ही संस्कृती आपली जाणीवपूर्वक जर जपली आणि त्याचा पुरस्कार केला तर आपल्या जीवनमानाप्रमाणे सर्वांना सुखी होता येईल आणि सर्वांना जीवनाचा आनंद घेता येईल. ओके, धन्यवाद नानल साहेब. पुढच्या भागामध्ये आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. या निमित्तानं जागतिकीकरणाचा फायदा भारताला झाला की इतरांना झाला, ही कन्सेप्ट तुम्ही समोर आणली. कारण मॅकडोनाल्डचा बर्गर आणि पिझ्झा आपल्याकडे आला, पण आपला वडापाव परदेशात गेला की नाही हा आपल्यासाठी संशोधनाचा मुद्दा निश्चितच असेल. धन्यवाद. पुढच्या भागामध्ये आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत माननीय श्रीयुत श्रीराम नानल, ज्येष्ठ अर्थविश्लेषक, यांची श्रीयुत मुकुंद फडके यांनी घेतलेली मुलाखत. तर पुन्हा भेटूयात याच मुलाखतीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात ज्येष्ठ अर्थविश्लेषक माननीय श्रीयुत श्रीराम नानल यांची श्रीयुत मुकुंद फडके यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, या मुलाखतीचा विषय आहे एकात्म मानवतावाद. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. नानल साहेब, परत एकदा तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. पहिल्या भागामध्ये आपण दीनदयाळ उपाध्यायांनी मांडलेली एकात्म मानवतावाद ही संकल्पना समजून घेतली. आता आपण दुसऱ्या भागामध्ये विषमता, भारतीय विचार आणि वैचारिक तुलना या विषयावर काही तुमच्याशी संवाद साधणार आहोत. विकास
आणि विषमता यांचे नातं आपण कसं समजून घ्यायचं? म्हणजे मगाशी आपण म्हणलात की विकास जेव्हा होतो तेव्हा काही ठराविक संपत्ती जास्त लोकांच्या ताब्यात जाते आणि खूप जास्त संपत्ती कमी लोकांच्या ताब्यात जाते. का विषमता ही विकासाची अपरिहार्यता आहे की धोरणात्मक निवडीचा परिणाम आहे? मुकुंदराव, विकास म्हटला की काही प्रमाणात हे विस्थापन होतं. जर आपण मोठी मोठी धरणं म्हणजे भाकरा नांदगल बांधलं असेल, आणखीन कोयना बांधलं असेल, विस्थापन हे होतं. पण विकासाबरोबर विषमता यायलाच पाहिजे असं काही नाही. ती विशिष्ट वर्गाची किंवा विशिष्ट धोरण राबवणाऱ्या लोकांची ती एक वैचारिक मक्तेदारी आहे असं मला नमूद करावं असं वाटतं. म्हणजे विकासामुळे विषमता येणार नाही. काही प्रमाणात काही कालावधीत ते विस्थापन झाल्यामुळे त्यांचं जीवनमानात हालअपेष्टा येतात. कारण एका समजा धरणाचं आपण उदाहरण घेतलं तर त्यांना दुसरीकडे जायला लागतं. तिथे त्या लोकांशी किंवा त्या वातावरणाशी ॲडजस्ट होण्याला वेळ लागतो. पण धोरणात मूलभूत विचार जर सर्वांचा विकास हा जर असेल आणि योजना या सर्वांसाठी योजना आहेत, म्हणून मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की माननीय दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय योजनेत म्हटलं होतं की शेवटचा मनुष्य हा पहिल्यांदा निवडायचा. शेवटचा मनुष्य हा पहिल्यांदा निवडायचा. म्हणजे राजकीय परिभाषेत सुद्धा हे शब्द वापरले जातात. म्हणजे मी मागे एकदा एका कार्यक्रमात आमच्या बचत गटाच्या मेळाव्यात हा शब्द वापरला की ह्याच्यातली सगळ्यात गरीबात गरीब महिला ही या पहिल्या बचत गटाच्या चळवळीत जर आली आणि ती जर आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली तर मग योजना यशस्वी झाली असं म्हटलं पाहिजे. हे माझं वाक्य झाल्यावर तिथे जे प्रमुख पाहुणे होते, एक राजकीय नेते होते, तर ते म्हणाले, अहो नानल, ही तुम्ही आमचीच भाषा वापरताय. तर मी म्हटलं, सर, ही भाषा मुळात आर्थिक आहे. आणि असे एक व्यक्ती होते, तर त्यांनी हे मांडलेलं आहे की योजनेची संधी पहिल्यांदा कोणाला मिळाली पाहिजे, तर त्या सगळ्यात शेवटच्या मनुष्याला मिळाली पाहिजे. असं जर झालं तर विकासानुसार विषमता येण्याचं काही कारण नाही. म्हणजे मी एक माझ्या बँकिंग जीवनात एक टर्मिनॉलॉजी वापरत असे की कदाचित मला ती या वैचारिक संपर्कात आल्यानंतर असेल, लोकांबरोबर काम, लोकांसाठी काम नाही, नॉट फॉर द पीपल, लोकांबरोबर काम. आपण लोकांबरोबर काम असं जर म्हटलं ना तर त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग हा येतोच. म्हणजे आता आणखीन एक शब्द आता सध्या जे काही इंग्रजाळलेले चिंतन करणारे लोक आहेत, तर बरेच ठिकाणी तो आता मागच्या पंचवार्षिक योजना किंवा मागच्या ह्याच्यामध्ये एक शब्द यायचा, पीपल्स पार्टिसिपेशन. पण हे लोकसहभाग केव्हा येणार की लोकांना असं वाटलं की ही आपली योजना आहे तर लोक त्याच्यात सहभागी होतील. म्हणून ना मी माझ्या शाखाधिकारी म्हणून काम करत असताना मी थोडासा धाडसी होतो आणि अगदी बँकेचे चेअरमन वगैरे आले तरी हात वर करून त्यांना काही गोष्टी सुचवायचो किंवा विचारायचो. काही वेळेला आमचे स्थानिक पातळीवरचे वरिष्ठ अधिकारी नाराज व्हायचे. तर मी त्यांना म्हटलं की आमच्या बँकेमध्ये म्हणजे सगळ्याच बँकामध्ये आम्हाला एक क्रेडिट प्लॅन द्यायला लागायचा. म्हणजे पुढच्या वर्षी माझं क्रेडिट क्रेडिट वितरण कसं आहे. तर मी एक दिवस अशी भूमिका मांडली की हा लोकांसमोर जाऊन प्रश्न चर्चा करायला पाहिजे. म्हणजे गाव आहे, तर मी त्यावेळेला परळीमध्ये होतो, तर समजा एक आंबोडे बुद्रुक गाव आहे, तर त्या गावामध्ये मी मीटिंग घेणं अपेक्षित आहे. आणि मग तुमच्या गरजा काय की त्या गरजानुसार मग माझं क्रेडिट डिप्लॉयमेंट कसं होईल ते ठरवलं पाहिजे. तर मला त्यावेळेला त्यांनी विचारलं की हे शक्य आहे का. तर म्हटलं आपण मनात आणलं तर शक्य आहे. त्यामुळे पूर्वी कसं व्हायचं की मगाशी मी जो शिवण मशीनचा उल्लेख केला, मला हा सगळा आलेख 80 सालापासूनचा दिसतोय की ज्या काही दारिद्र्य निर्मूलनाच्या अनेक योजना आल्या, तर त्याच्यामध्ये शिवण मशीन गावात वाटली जायची की जेवढी मशीन आली की जरी काही त्यांना शिवण करता येत असेल तरी त्यांना पुरेसा बिझनेस मिळायचा नाही. मला आठवतंय की त्या दारिद्र्य निर्मूलन योजनेत किराणा दुकानाची प्रकरणं 25 व्हायची. म्हणजे गावाची लोकसंख्या 600 आणि गावात 25 दुकानांना कर्ज कसं होणार. तर हा विकासाची नीती ठरवताना विकास, मी परत एकदा तो शब्द रिपीट करतो की लोकाभिमुख विकास आणि लोकांच्या गरजांचे प्रतिबिंब, रिफ्लेक्शन ऑफ देअर नीड्स, त्यांच्या गरजांचं जर प्रतिबिंब पडलं, म्हणजे असं आहे की या ठिकाणी समजा दुर्गम गाव आहे, तर त्या दुर्गम गावामध्ये खरोखर आरोग्याच्या सुविधा काय आहेत आणि त्यांच्या काय गरजा आहेत, मग तिथे आपण त्याच्या अनुरूप सुधारणा करू शकतो का.
तर ह्या दृष्टीने मला एक ह्या वैचारिक प्रवासामध्ये माझ्या जीवनात काही काही घडलेले प्रसंग असे आहेत की मी एका शाखेत शाखाधिकारी असताना मी एका गावात जायचो नेहमी. तर त्यावेळेला एक दत्तक गाव योजना म्हणून असायची. तर ते गाव आम्ही दत्तक घेतलं होतं, पण त्या गावातल्या लोकांना आरोग्यासाठी जायला 6-6, 8-8 मैल जायचे, चालत जायला लागायचं. म्हणजे महिलेची प्रसूती होणार असेल तर तिला डोलीतनं घेऊन जायला लागायचं. तर मी एक दिवस त्या गावातल्या लोकांना एकत्र केलं आणि जिल्हा परिषद अध्यक्षांकडे गेलो आणि त्यांना विचारलं की बा यांचा रस्ता व्हायला पाहिजे. त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि थोडी आत्मस्तुतीची टीका सहन करून मला सांगावं असं वाटतं, पण हे श्रोत्यांपर्यंत पोचलं पाहिजे की चांगल्या विचाराचे किंवा चांगल्या कृतीची दखल घेतली जाते. तर टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आली की पब्लिक सेक्टर ब्रँच मॅनेजर ऑर्गनायझ असे डेलिगेशन. अरे वा. आणि तो मनुष्य पुण्याहून, म्हणजे पुण्याला त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियाची आवृत्ती नव्हती, पण पुण्याचा लोकल रिप्रेझेंटेटिव्ह मला भेटायला आला. तर मला श्रोत्यांना आणखीन एक गमतीची गोष्ट सांगावीशी वाटते की आम्हाला ऑफिसर सर्व्हिस रेग्युलेशनमध्ये OSR म्हणतात त्याच्यात. तर काही पब्लिक स्टेटमेंट देता येत नाही. तर मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला की असा टाइम्स ऑफ इंडियाचा मनुष्य आला आणि तो ओव्हरऑल आपल्या अप्रोचबद्दल प्रश्न विचारतोय. तर ते हसले. ते म्हणाले की अरे मी रिजनल मॅनेजर आणि तुझ्याशी तो बोलायला आलेला आहे, पण हरकत नाही, पण शासनावर टीका करायची नाही. गंमत अशी की हे सगळे रेग्युलेशनसुद्धा ना मला असं वाटतं की हे ब्रिटिशकालीन आहेत. म्हणजे मला थोडंसं माझं मनोगत मोकळं करायला या मुलाखती दरम्यान मिळतंय. तर मला पुन्हा पुन्हा असं सांगायचं आहे की लोकांच्या गरजांचं त्याच्यात जर प्रतिबिंब झालं तर विकासामुळे कुठलंही विस्थापन होणार नाही. म्हणजे आता मी सध्या नवी मुंबईतला विमानतळ आणि काल लागोसच्या पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्र्यांनी जे इनोव्हेशन सिटीचं जाहीर केलं, तर ह्या इनोव्हेशन सिटीबद्दल मला खूप उत्सुकता आहे आणि त्याच्यातनं सामान्य माणसाला काय काय होणार आणि सामान्य माणसाचे काय फायदे होणार किंवा जागतिक स्तरावर ह्याचा काय परिणाम होईल, अजून त्याची फारशी माहिती आत्ता संकेतस्थळावर उपलब्ध नाही आहे. पण विकासाचं एक नवीन पाऊल आहे. म्हणजे दुसरी मुंबई, तिसरी मुंबई. आमच्या काळात एकच मुंबई होती, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली. तर मला आणखीन एक ह्याच्यामध्ये एकात्म मानवतामधला पायाभूत सुविधा हा विषय मला सांगावा असं वाटतो की पायाभूत सुविधा माझा अभ्यासाचा विषय म्हणजे असा आहे की आज जर आता तो एक नवीन बोगदा मुंबई हायवेवर होतोय मिसिंग लिंक म्हणून, तर हा मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज आमच्या साताऱ्यातले किंवा कोरेगावात तरकारी बेल्ट मोठा आहे. तरकारी बेल्ट हा सुद्धा शब्द हा आपल्या शेतकऱ्यांचा आहे. आणि अशा शब्दाशी योजना ठरवणारे अधिकारी कितपत परिचित आहेत हे मला माहिती नाही. तर ह्या तरकारी बेल्टचा सकाळी खुडलेला टोमॅटो किंवा भोपळा असेल तर हा लवकर कसा मुंबईत वाशी मार्केटला पोचेल त्याच्यासाठी हे सगळं होतं. त्यामुळे मिसिंग लिंक म्हणजे काही वेळेला विशिष्ट माध्यमं किंवा विशिष्ट वर्तमानपत्र असतील, मीडिया असेल, ते म्हणतात की श्रीमंतांची सोय होते, श्रीमंतांची गाडी 120 किलोमीटरनी जाणार, पण आपल्या मनुष्याला सुद्धा त्याचा फायदा होतोय. मी थोडंसं आणखीन एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगू शकतो की विकासाचा विचार करताना मी काय करायचो. मी या कोरेगाव शाखेलाच 25-26 वर्षापूर्वी शाखाधिकारी होतो. तर मी तिथे तरकारीला मोठ्या प्रमाणावर फायनान्सिंग करायला सुरुवात केली. की भोपळा असेल तर भोपळा हे शॉर्ट ड्युरेशन पीक आहे, 60 दिवसाचं पीक आहे आणि तुम्हाला म्हणजे आपल्याला कल्पना येणार नाही, तर त्या काळात 25 वर्षापूर्वी भोपळ्याचं प्रचंड मार्केट हे मुंबईला होतं. आता तर आणखीन चौपट झालं असेल, कारण सांबारामध्ये भोपळा लागतो. मला हे का सांगायचं आहे की आपण ज्यावेळेला अधिकारी म्हणून काम करत असतो तर कदाचित आपल्याला ही थिअरॅटिकल गोष्ट माहीत असेल किंवा नसेल, एकात्म मानवतावाद किंवा लोककेंद्रित विकास, पण हे माहिती नसलं तरी काय आवश्यकता आहे ह्या गरजांकडे आपण जर लक्ष वेधलं तर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. त्यामुळे विकासामुळे विषमता येते असं म्हणण्याचं कारण नाही. आता आपण परकीय वस्तूंचा वगैरे आपण उल्लेख केला, आयात निर्यातीचा उल्लेख केला आणि त्या काळात 90 साली मी टोटली ह्या गोष्टी सगळ्या वापरायच्या थांबवलेल्या होत्या. म्हणजे मला असं आठवतंय की घरात कोलगेट आणायची नाही. तर थोडंसं माझं आता प्रामाणिकपणे मी सांगू इच्छितो की निर्यात आणि आयातच्या दृष्टीने हा आंतरराष्ट्रीय व्यापारात आपला सहभाग असणं आवश्यक आहे. अर्थात त्याच्यामध्ये
दीनदयाळ उपाध्याय यांनी करन्सीचा उल्लेख काही वेळेला केलेला होता, बरं. म्हणजे लोकल करन्सी आपली. अच्छा. तर आत्तापर्यंतचा व्यापार हा सगळा डॉलरमध्ये जायचा आणि एक प्रकारे त्यांची मोनोपॉली झालेली होती. आणि अमेरिकेमध्ये इन्फ्लेशन चलनवाढ जरी 10% असली आणि ते जरी कर्जबाजारी असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मात्र डॉलरचा भाव वाढलेला असायचा आणि आम्हाला ते आयात करताना ते पैसे द्यायला लागायचे. तर मला ह्या विद्यमान सरकारच्या एका धोरणाचा ह्या सगळ्या चर्चेमध्ये मुद्दामून उल्लेख करावा असं वाटतो की ह्या गोष्टी सर्व समाजापर्यंत जायला पाहिजेत की ह्या सरकारचा जो जोर आहे तो रुपीमध्ये पेमेंट करण्याचा जोर आहे. त्याच्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी, काही अडचणी आपल्याला येत आहेत, त्या गोष्टी इथे नमूद करण्याचं कारण नाही, आत्ता तो विषय नाही. पण रुपीमध्ये केल्यामुळे आपल्या चलनवलनामध्ये रुपीचा वापर वाढतो. म्हणजे मी तिकडून ज्या वस्तू आणतो त्या वस्तूचं मूल्य हे मी रुपयात देतो आणि ते माझ्याकडनं जे वस्तू नेतात त्या वस्तूचं मूल्य तेही मला रुपयात देतात. तर असा ट्रेंड जागतिक पातळीवर सुरू झालेला आहे आणि मला असं वाटतं की एकात्म मानवतावादाचा विचार करताना आता युरोपियन कम्युनिटीबरोबर EU बरोबर आपला जो काही करार होऊ घातलेला आहे आणि ह्या करारामध्ये टॅरिफ वगैरे हे सर्वंकष विचार चर्चेत यायला पाहिजेत असं मला वाटतं. ओके, म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे ही विषमता ही विकासाची अपरिहार्यता नाही. विकास आणि समता हातात हात घालून जाऊ शकतात. बरोबर. पण सर्वोच्च पातळीवर धोरण ठरवणारे जे लोक आहेत त्यांना खरोखर जर सर्वसामान्य माणसाचं हित करायचं असेल तर अशा योजना ते आणू शकतात. काही प्रमाणात सध्याच्या विद्यमान सरकारकडनं त्या योजना आणल्या जात आहेत आणि आता मनरेगाचंही रिऑर्गनायझेशन झालेलं आहे, जी रामजी झालेलं आहे. अजून माझा पूर्णपणे त्या गोष्टीकडे अभ्यास झालेला नाही आहे, मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. पण पूर्वीच्या महात्मा गांधी मनरेगा योजनाकडे मी आशादायक दृष्टीने बघायचो आणि लोकांना किती रोजगार मिळतोय त्याच्यामध्ये आणि त्या रोजगार निर्मितीतनं त्यांचं जीवनमान सुधारतं. म्हणजे मगाशी मी क्रयशक्तीचा उल्लेख केला होता की ग्रामीण भागात जर पैसा जास्त गेला तर तिथली क्रयशक्ती वाढेल. या दृष्टीने परत एकदा मी आपणाला सांगू इच्छितो की आपण नागरिकांनी सुद्धा ह्या धोरणाकडे एक वॉच ठेवला पाहिजे. म्हणजे जागल्या म्हणून जागल्या हा शब्द वापरतो, वॉचडॉग नाही, पण जागल्या म्हणजे लक्ष ठेवून आहेत आणि आपल्या भूमिका या वेळोवेळी मांडल्या पाहिजेत. एकात्म मानवतावाद ही जी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, ती ही समता कशी साधतो? म्हणजे समान संधी असेल, सामाजिक समरसता असेल किंवा आर्थिक न्याय, यामध्ये हा विकासाचा समतोल कसा साधला जातो? श्रोते हो, मुख्यत्वे करून एक आपल्याकडे दारिद्र्य रेषेची संकल्पना आहे आणि सगळ्या बजेटमध्ये आणि सगळ्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये आणि सगळ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यामध्ये भाषणाचा उल्लेख येतो की दारिद्र्य निर्मूलन व्हायला पाहिजे. थोडं मागे आपण जर 50 वर्ष मागे गेलो तर मी ज्या वेळेला पहिला मतदार झालो त्यावेळेची लोकसभा निवडणूक ही गरिबी हटाव योजनेवर झालेली होती आणि 71ची, आणि त्यावेळेला विरोधी पक्षाचं कसं पानिपत झालं हे त्यावेळेच्या मतदारांच्या लक्षात आलं असेल. तर प्रत्येकाच्या दृष्टीने परवलीचा शब्द आहे, फक्त त्यामध्ये प्रामाणिकपणा किती आणि त्या दृष्टीने धोरणं कशी आखली जात आहेत हे आपण जर बघितलं तर समता कशी येते की समाजातला जो तळातला वर्ग आहे की मला थोडासा याच्यामध्ये दरडोई उत्पन्नाचाही उल्लेख करावा असं वाटतो की दरडोई उत्पन्न वाढलं असे आकडेवारी आपल्याकडे प्रस्तुत केली जाते जी आता अमेरिकेच्या तुलनेत खूप कमी आहे, $4,000. हां. पण तरी त्याच्यात सुद्धा एक इंडिकेटर आहे, तो मी वाचकांना समजावून सांगू इच्छितो की पूर्वीच्या काही मुलाखतीमध्ये आपली तुलना अमेरिकेच्या दरडोई उत्पन्नाशी केली जाते आणि आपण फार मागे होत असं दर्शवलं जातं. तर दरडोई उत्पन्न म्हणजे काय की देशाचं उत्पन्न भागिले आपली लोकसंख्या. तर आपली सध्या 140 कोटी किंवा 135 कोटी धरा, अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आहे किंवा 35 कोटी आहे. तर अमेरिकेचं उत्पन्न जास्त आहे, पण अमेरिकेच्या उत्पन्नाला 35 कोटीने भागलं जातं, आपल्या उत्पन्नाला 135 कोटी किंवा 140 कोटीने भागलं जातं. पण तरीसुद्धा दरडोई उत्पन्नामध्ये विषमता आहे आणि माझा असा आग्रह चाललेला आहे की विकासाचं मोजमाप करताना ह्या दीनदयाळ उपाध्याय यांच्या मॉडेलकडे आपण जायला पाहिजे. केवळ GDPवर अवलंबून राहायला जाता कामा नये. तर मी माझ्या पद्धतीने काही विद्यापीठात असे माझे प्रयत्न चाललेले आहेत की हा विषय नव्याने अभ्यास करण्यासाठी एक स्टडी ग्रुप स्थापन करावा. तर जर तळागाळातल्या लोकांना जर आपण अर्थसहाय्य केलं किंवा
उत्पन्न मिळवण्यासाठी भांडवल पुरवलं. सगळ्या दारिद्र्य रेषेच्या योजना म्हणजे नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम म्हणजे नरेगा असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्न आजीविका योजना. आजीविका शब्दाला महत्त्व आहे, म्हणजे इन्कम जनरेशन त्याच्यामध्ये होतो. तर ही समता येऊ शकते, ही काही प्रमाणात आलेली आहे. मी एक उदाहरण देऊ इच्छितो. 2014 हे सरकार आल्यानंतर हा म्हणजे दीनदयाळ उपाध्यायांच्या मानवतावादाशी संबंध आहे की त्याच्यामध्ये बँकिंग फायदा आणि बँकिंग योजना सुद्धा पुरवणं हा सुद्धा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. जनधन योजना. हां, तर 2014 साली 14 ऑगस्ट 2014 जनधन योजना सुरू झाली आणि त्यावेळेला मी निवृत्त झालेला होतो. तर त्यावेळेला बँकेने मला ही योजना सातारा जिल्ह्यामध्ये मॉनिटर करण्यासाठी सूचना केली. मग आम्ही त्या योजनेमध्ये 250 आमच्या बँकेपुरते व्यवसाय प्रतिनिधी नेमले आणि ते तंत्रज्ञानाने गावोगाव जायला लागले. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान, मुकुंदराव, आधुनिक तंत्रज्ञान आणि विकास हे एकमेकांच्यात गुंतलेले आहेत. म्हणजे चेनच आहे ती, साखळीच आहे ती, आणि त्या साखळीचा दुर्बल घटकांना सुद्धा फायदा घेऊ शकतात ते. तर त्याच्या आधी आणखीन एक गोष्टीचा मला उल्लेख करावा असं वाटतो की कशा विकासाभिमुख योजना. भारताचे माजी राष्ट्रपती कैलासवासी प्रणव कुमार मुखर्जी हे अर्थमंत्री असताना मी लीड बँक मॅनेजर होतो. तर त्यांनी बजेटमध्ये एक अशी योजना आणली की सगळ्या गावामध्ये शाखा पाहिजे. शाखा नाही, नेटला आपण काय म्हणू, इंटरनेट. ओके. इंटरनेट हे पुरवलं पाहिजे. आंतरजाल हा शब्द थोडा कठीण आहे. इंटरनेट. ओके. हा, तर इथे मी असं हे करतो की ते आपण जेव्हा मराठीचा अभिमान म्हणतो ना, तर थोडा सोपा शब्द आहे तो वापरला तर काय बिघडते. म्हणजे आंतरजाल शब्द सगळ्यांच्या डोक्यावरनं जाईल. तर तशी योजना आणली होती इंटरनेट. ती मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. पण त्यांचं व्हिजन बघा. आणि त्यावेळेला या साताऱ्यामध्ये माननीय देशमुख साहेब हे जिल्हाधिकारी होते. तर ते म्हणाले, नानल ही योजना आले तर BSNLचे जनरल मॅनेजरना बोलवा मिटिंगला. बरोबर. तर ह्या योजनेमुळे काय झालं की ह्या योजनेचा फायदा 2014 साली झाला. किंवा गावोगावी जेव्हा आम्ही त्या पॉस मशीनवर, म्हणजे पॉईंट ऑफ सेल मशीन, त्याच्यात इंटरनेट असायचं, कार्ड टाकलं की जेव्हा तो मनुष्य दुर्गम गावात जाऊन खाती उघडायला लागला आणि तिथे खातं त्याचं मशीनवर यायला लागलं आणि त्या मशीनवर ते पैसे भरायला लागल्या, तर त्यावेळेला ह्या बँकिंग सुविधेमुळे बचतीला मोठं प्रोत्साहन मिळालं. म्हणजे मुकुंदरावांना विषय माहिती असेल की आपल्या इकॉनॉमिक्समध्ये एक डोमेस्टिक सेव्हिंग म्हणून एक विषय आहे की आत्ता माझ्या दृष्टीने चिंतेचा विषय असा आहे की पूर्वी आपला डोमेस्टिक सेव्हिंगचा वाटा हा जास्त होता. पण आता उपभोगवादी संस्कृतीमध्ये बचत कशाला करायची. अमेरिकेमध्ये असं म्हणतात की त्यांचे 3 वर्षाचे क्रेडिट, म्हणजे 3 वर्षाचे पगार ऑलरेडी त्यांनी खर्च केलेले आहेत. तर मित्र हो, अमेरिका जाऊ दे, आता भारतात ही परिस्थिती आहे. आता परवा एक जो सर्वे आलेला आहे तो आता उपलब्ध अधिकृत सर्वे की भारतातला मध्यमवर्गसुद्धा पगाराच्या पुढे भविष्यातले 2-2 वर्षाचे पैसे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करतोय. तर मला असं सांगायचं आहे की ह्या योजनांमुळे डोमेस्टिक सेव्हिंगला उत्तेजन मिळालं. आत्ता डोमेस्टिक सेव्हिंग हे कमी होतंय या उपभोगवादी प्रवृत्तीमुळे. तर पहिल्या वर्षात आम्ही 2014 त्या 250 प्रतिनिधींच्या मार्फत जनधन योजना, म्हणजे झिरो बॅलन्सची खाती, ही एका सातारा जिल्ह्यात 1 लाख उघडण्यात आली. म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण 69 साली झालं. पण परत एकदा तो मोठा थोर विचार यांच्या डोळ्यासमोर मला दीनदयाळ उपाध्यायांचा येतो की 69 साल आणि 2014 म्हणजे 45 वर्षात 1 लाख लोकांची खाती उघडायची शिल्लक राहिली होती. त्यांना ते ॲक्सेसिबिलिटी नव्हती किंवा मिनिमम बॅलन्स काही कटकटी असतं, म्हणजे त्या बरोबर आहेत की नाही ते हे मी इथे काही बोलणार नाही, पण मिनिमम बॅलन्स असेल. हा सगळा वर्ग ह्या विकास प्रक्रियेच्या, बँकिंग प्रक्रियेच्या बाहेर होता आणि त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा फायदा त्यांना मिळत नव्हता. एका जनधन योजनेमुळे ही विकासाच्या प्रक्रियेत ते सहभागी झाले आणि मग त्याच्यातनं त्यांना टेम्पररी ओव्हरड्राफ्ट दिला गेला. तो किती दिला गेला हे जाणकार लोकांनी बँकिंगमधनं बघायला पाहिजे. तर मला त्याच्यातही एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणून एक संकेतस्थळ आहे, अर्थ खात्याचं आहे. तर त्याच्यावरही सगळी माहिती उपलब्ध असते. तर मला असं वाटतं की आपण सुद्धा नागरिक म्हणून विचारू शकतो ना की
ह्या जिल्ह्यामध्ये किती खाती उघडली, ही सगळी माहिती उपलब्ध असते आपल्याला, त्याला ॲक्सेस असतो आणि प्रत्येक वेळेला किती ॲक्टिव्हिटी वाईज कर्ज दिले ह्याचेही स्टेटमेंट असतात. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे, विकासाच्या प्रक्रियेमुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास प्रक्रियेत निर्णायक सहभाग केल्यामुळे हे सिद्ध झालेलं आहे की ह्या विकास प्रक्रियेच्या बाहेर हा सगळा समाज होता. तर विकास प्रक्रियेतला इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि ह्या LICचं राष्ट्रीयकरण 56 साली झालं आणि LICची आकडेवारी आपण जर बघितली तर प्रचंड मोठा बिझनेस त्यांनी कॅप्चर केलेला आहे. पण तो प्रचंड या शब्दाचा बुडबुडा ही जनधन योजना आल्यावर फुटला की असं लक्षात आलं की विमा योजनेत एक लेस दॅन 20 म्हणजे 20% आतच, 20% आकडा मी थोडा फुगवून सांगतोय म्हणजे अगदीच वाचकांना धक्का बसू नये, श्रोत्यांना धक्का बसू नये, हे सगळे बाहेर होते. मग त्या सरकारने काय केलं, मी सरकारचं नाव घेत नाही इथे कारण मी इथे तटस्थ बुद्धीने विवेचनाला बसलेलं आहे. तर ह्या सरकारने जीवन विमा योजना आणल्या, त्यावेळेला 14 रुपयामध्ये अपघात विमा योजना आली, नंतर जीवन योजना आली ती 224 रुपये, त्यावेळेला कमी होती, आता 220 रुपये आहे. तर ह्या योजनेत गावातला गोरगरीब मनुष्य हा त्या विमा योजनेच्या कक्षेत आला. म्हणजे 14 रुपयात त्याला 2 लाखाचा विमा मिळायला लागला आणि साधारण त्यावेळेला मला वाटतं काहीतरी 74 का 67 रुपये त्याच्यात 2 लाखाचा लाईफ विमा मिळायला लागला. मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की सांगावं आवश्यक वाटतंय असं की त्या योजनेमध्ये सुद्धा काही लाख विमा हे उतरवले गेले ह्या मशीनच्याद्वारे. तर सर्वसामान्य दारिद्र्य रेषा हा शब्द मी वापरत नाही कारण दारिद्र्य रेषा हा शब्द गुळगुळीत झालेला आहे आणि तो त्या गरीब जनतेच्या आत्मसन्मानाशी निगडीत आहे. तो आत्मसन्मान त्यांचा हरवणारा तो शब्द आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल सुद्धा जे काही चाललंय, मी काही जास्त बोलत नाही, पण त्याच्यातनं महिलांचा आत्मसन्मान जातोय असं मला वाटतंय. तर ह्या विमा योजनेत टार्गेट असायची आणि माझी की उलट तपासणी ही दर शनिवारी व्हायची. तर ती दर शनिवारी उलट तपासणी कोण घ्यायचे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. मला आणखीन त्याच्यात ह्या सरकारी अंमलबजावणीचा मला या योजनेत उल्लेख करायचा वाटतो की दिल्लीचा फायनान्शियल सर्व्हिसेसचा मनुष्य हा दर शनिवारी वेळ काढायचा आणि ते सगळ्या बँकांच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरशी संभाषण करायचे आणि मग ते उलटं आम्हाला करायचे आणि मग आम्ही त्या 250 लोकांना करायचो. तर काही लाख लोकांचे विमा उतरवले गेले. आणि आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मग काही आपले लोकप्रतिनिधी असायचे ना, ते म्हणजे नानल की आपण विमा उतरवूया की. तर म्हटलं साहेब तसा उतरवता येत नाही, त्यांच्या खात्याला डेबिट पडणार आहे, तुम्ही जर त्यांच्या खात्यात पैसे भरले तर आमचा काही हे नाही काही त्याच्यात. पण अशा म्हणजे सामाजिक ऋण व्यक्त करण्याचे एक असे प्रकारचे दिसायला लागले. आणि पहिल्या वर्षी मुकुंदराव त्याच्यापैकी एका सातारा जिल्ह्यात आमचे 26 क्लेम सेटल झाले 2014-15. तर 26 क्लेम सेटल झाले याचा अर्थ मी काय समजतो की 52 लाख रुपये साताऱ्यात इंटरनल रेमिटन्स आला, म्हणजे बाहेरून पैसे 52 लाख रुपये आले. त्यांच्या घरात काही दुर्दैवी घटना घडल्या, कोणी अपघातात गेले असतील. तर पाटण तालुक्यात मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की कशा योजना ह्या लोकाभिमुख शब्द मी 2-3दा वापरला. तर पाटण तालुक्यात भात पिकाचं प्रमाण मोठं आहे आणि लावणी लावताना बरेच वेळेला तिथे सर्पदंश व्हायचे कारण पाण्यामध्ये पावसाळी सर्प असतात, ते विषारी असतात. तर पाटण तालुक्यात आम्ही योजना जास्त राबवली. तर त्या योजनेमध्ये पाटण तालुक्यातले सुद्धा क्लेम जास्त आले होते. आणि ज्याला एक इंग्लिशमध्ये हॅसल फ्री असा शब्द वापरला जातो, म्हणजे कुठल्याही कटकटीशिवाय पैसे मिळाले. तर त्या योजनेमध्ये केंद्र सरकारने टाईम लिमिट टाकला होता LICला. तर कागदपत्र पूर्ण असतील तर 3 आठवड्याच्यात पैसे मिळालेच पाहिजेत. आणि कागदपत्र देणं सुद्धा हे ऑनलाईन होतं. कुठेही काही ह्युमन फेसलेस बिन चेहऱ्याचं, म्हणजे ह्युमन इंटरफेरन्स का नाही हे हुशार श्रोते समजतील की क्लेम देताना काय होतं ते. तर ते कुठेही ह्युमन इंटरफेरन्स नाही, म्हणजे मानवी हस्तक्षेप नाही. मला एक गोष्ट वाचकांना सांगावीशी वाटते की जुन्या आठवणीत पण या सगळ्या मी जपलेल्या आहेत. तर एका मनुष्याचा दुबईमध्ये ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याचे चेक आला, तो म्हणजे शासकीय कुठल्या तरी विभागात आला असेल, पण तो चेक त्याला मिळेना. दुबईमधनं मात्र चेक दिला गेलेला होता
आणि मी वाचलेल्या बातमीवरनं मी हे सांगतोय. पण हे सांगतो याच्यासाठी की यंत्रणासुद्धा लोकाभिमुख असली पाहिजे, नसली तर काय होतं. तर कोल्हापूरचे जे म्हणजे त्यावेळेला ते कोल्हापूरचे हे कार्य लोकप्रतिनिधी असं समजलं जायचं की त्यावेळेला ते मला वाटतं पदवीधर मतदारसंघातले आमदार होते. तर चंद्रकांत दादा पाटील ह्यांना ती बातमी ABP माझाची त्यांनी वाचली आणि त्यांना हस्तक्षेप करायला लागला. तेव्हा तो चेक दिला गेला. आता काय झालंय की पुन्हा मी या आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळतो की आधुनिक तंत्रज्ञान, दारिद्र्य निर्मूलन आणि लोकाभिमुख योजना ह्याचा एकमेकांना संबंध आहे. तर आता तुम्हाला काय हे सगळं गेलंच सगळं आहे की आता कुठलाही बेनिफिट असेल तर तो NEFTनी किंवा म्हणजे NEFTनी 2 लाखाच्या आतल्या असल्यामुळे NEFTनी दिला जातो. म्हणजे आता महिलांचे पैसे असतील किंवा आणखीन एका योजनेचा मी उल्लेख करू इच्छितो की मला असं वाटतं की या सगळ्या योजना ह्या दीनदयाळ उपाध्यायांच्या तत्त्वज्ञानाचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊन आलेल्या आहेत. कारण तिथेही बसलेले जे कोणी पॉलिसी मेकर असतील ते त्याचा अभ्यास करत असतील. तर आपल्याकडे आता महिला 2 मुलांपर्यंत प्रेग्नंट झाली की तिचं बँक अकाउंट उघडायचं आणि तिला नरिशमेंट म्हणजे पोषण आहारासाठी पैसे मिळतात 2,000 आणि मग मूल जन्माला आल्यावर मिळतात. तर हे सुद्धा सगळे पैसे खात्यावर डायरेक्ट जमा होतात. तर मित्र हो, एकात्म मानवतावाद म्हणजे कुठली तरी पुराणकालीन योजना आहे आणि सगळं आपलं जुनी भारतीय संस्कृती असं नव्हे. त्याची सांगड आधुनिक यंत्रणांशी आणि आधुनिक हत्यारांशी, म्हणजे वेपन हा शब्द मी इथे मीन्स म्हणून वापरतोय. म्हणजे हत्यार म्हणजे ते हत्यार नव्हे, साधनं म्हणून. साधनं. मला आत्ता एक मुकुंदरावांच्या ह्या शब्दामुळे एक आठवण झाली की दारिद्र्य निर्मूलन योजना हे उपाध्याय काय म्हणायचे की हे आपलं साध्य नाहीये, हे साधन आहे. या साधनाद्वारे आपल्याला एक म्हणजे भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान असलेला आणि विषमतेचं निर्मूलन झालेला, मे बी हे लांबचं स्वप्न असेल. म्हणजे मलाही अजूनही मला असं वाटतं की मी आता 75च्या उंबरठ्यावर आहे. तर माझं एक असं स्वप्न होतं की ते वेल्थ ऑफ नेशन वाचल्यावर की फुल एम्प्लॉयमेंट कधी येईल आणि ती फुल एम्प्लॉयमेंट यावी. कठीण आहे ते, पण मॅक्झिमम प्रमाणात फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकऱ्या रोजगार आले तर ते असं ठामपणाने सांगायचे की ह्या गोष्टींनी समाज सुखी होईल, म्हणजे खरा आनंदी होईल. आता मी थोडासा ऑफ द रेकॉर्ड बोलतो की आपण हळदी कुंकू साजरा करतो, म्हणजे महिला साजरा करतात. तर ही हळदी कुंकू माझ्या दृष्टीने ह्या समाजातल्या अशा लोकांशी बोलावून म्हणजे केवळ त्यांना मदत देतोय किंवा वस्तू देतोय असं नाही, त्यांच्याशी सुसंवाद, जास्त उत्पन्न असलेल्या लोकांचा कमी उत्पन्न असलेल्या लोकांशी सुसंवाद साधायचा. मला त्या दृष्टीने ही आपली लोकशाही दिनी संकल्पना आहे ना, तर ही मला फार महत्त्वाची वाटते. आता पूर्वी मी त्या संकल्पनेला स्वतः दर महिन्याला पहिला सोमवारी तो हजर असायचो आणि त्यावेळेला ते कसं चालते ते बघायचं. माझ्याही काही तक्रारी असायच्या, माझ्याही म्हणजे बँकेच्या कर्जाच्या, आणि मला तिथे ते उत्तर द्यायला लागायचं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या काळात यार्डस्टिक असायची, म्हणजे 3 आठवड्याच्यात उत्तर द्यायला लागायचं. तर ह्या सगळ्या योजना आहेत ना, ह्या योजनेच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य मनुष्य असला पाहिजे. आणि आणखीन एक मला जे काही यांचं तत्त्वज्ञान किंवा ओव्हरऑल भारतीय मजदूर संघ आणि या थर्ड वे हे वाचल्यानंतर मला जे काही सुचलं की ह्याच्यात त्या लोकांकडे कुठलीही उपकाराची भावना येता कामा नये. बरोबर, उपकाराची भावना येता कामा नये. आत्ता काय झालंय, म्हणजे कुठल्याही सरकारवर किंवा कुठल्याही नेत्यावर, पण आत्ता जनमानसाचं मी जे बघतो ना की त्यांना ते उपकार वाटतात. त्यांनी ते स्वाभिमानाने स्वीकारायचे आणि त्याचा योग्य तो विनियोग करायचा. तर असं जर झालं असतं तर मग लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा काही ज्या चुकीच्या गोष्टी दिसल्या, पण ज्या काही योजना म्हणजे तो पात्र नसताना काही लोकांनी बेनिफिट घेतला, हा झाला नसता. तर ह्या दृष्टीने पुन्हा मी तो शब्द वापरतो की भारतीय जनतेचा आत्मसन्मान ज्याच्यामध्ये येईल असा हा मूलभूत विचार आहे. आणि थोडंसं मी मुकुंदरावांच्या अनुमतीने थोडंसं भांडवलशाही आणि मार्क्सवादावर मला जे काही बोलायचं ते मी बोलू इच्छितो की मार्क्सवादामध्ये हे सगळं पक्षीय नियंत्रण आलं आणि पक्षीय नियंत्रण आल्यामुळे मूळ सिद्धांत बाजूला पडला. आणि तुम्ही जर बघितलं तर सोव्हिएत युनियनमध्ये सुद्धा ते यशस्वी झालं नाही. मला तर असं वाटतं
की सोव्हिएत युनियनची शकल होण्यामागे ते सुद्धा एक तेच कारण तेच असावं. होतं. आता मार्क्सवादाचा पराभव झाला असं मी ज्या प्रकारची वैचारिक भूमिका बांधिलकी माझ्याशी आहे, तर मी जर असा शब्द वापरला मार्क्सवादाचा पराभव झाला, तर माझे वैचारिक विरोधक ते मान्य करणार नाहीत. पण मुकुंदरावांना आठवत असेल की 1987 झाली, साल बरोबर आहे ना, की गार्बाचेव होते हो. आणि त्यांनी पेरिस्ट्रायका आणि पेरिस्ट्रायका, ग्लोस्नायका हे 2 ग्लासनोस्ट. टर्मिनॉलॉजी आणल्या. की हे बदल करायला पाहिजेत अशी त्यांनी भूमिका मांडली आणि काही गोष्टीला त्यांनी तिलांजली दिली. म्हणजे मार्क्सवाद हे तत्त्वज्ञान म्हणून ठीक असेल, पण वास्तविक स्वरूपात मार्क्सवाद यशस्वी झाला नाही. ह्या देशातली सुद्धा 30-30 वर्ष एकाच राज्यात एकाच पक्षाचं सरकार असलेली सुद्धा त्यांच्यात जे प्रस्थापितांचे दोष आले, त्याच्यामुळे ती सरकारसुद्धा बदलली गेली. ह्या गोष्टीचा सुद्धा श्रोत्यांनी विचार करायला पाहिजे. आणि भांडवलशाहीबद्दल सुद्धा मला थोडंसं बोलायचं आहे की मगाशी मी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला तसंच एक ॲडम स्मिथचंही पुस्तक आहे, हे वेल्थ ऑफ नेशन्सचं आहे, आणि सगळं मार्केटवर त्यांनी सोडून दिलं. तर त्याच्यामध्ये विषमता आली आणि गोष्टींची शॉर्टेज म्हणजे कमतरता आली की किमती वाढायला लागल्या. त्या किमती वाढायला लागल्यावर पहिला जो अफेक्ट होतो, पहिला जो परिणाम होतो तो दुर्बल घटक होतो आणि त्याला आपलं मग त्या वस्तूंचं कन्झम्पशन कमी करायला पाहिजे. म्हणजे दुधाचं कन्झम्पशन आत्ता आपण म्हटलं तरी दुधाचं कन्झम्पशनसुद्धा भारतामधलं आत्ता फार कमी प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणावर लहान वयातल्या गरीब जनतेतल्या मुलांना दूध मिळत नाही आहे की जे आवश्यक असतं आणि मग त्यांच्यामध्ये ते अंगभूत दोष येतात. तर ह्या दृष्टीने मुख्यत्वे करून अशा योजनांसाठी जर हा दीनदयाळ उपाध्याय यांचा जर मार्ग अनुसरला तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी टाळता येतील. ह्या गोष्टी लगेचच्या लगेच बंद होतील आणि अगदी समाज सगळीकडे आनंदी आहे आणि आनंदाकडे असं होईल असं मला वाटत नाही. पण आता जो जनधन योजनेचा उल्लेख केला, मग त्याच्यानं मला असं सांगावंसं वाटतं की त्यामुळे जो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे नंतरच्या अनेक स्कीम्स आल्या तसाही फायदा झाला. म्हणजे अनेक डायरेक्ट बेनिफिट निश्चितच झाले. आणि UPI जेव्हा रस्त्यावरची भाजीवाली सुद्धा UPI वापरते QR कोड घेऊन, तेव्हा तळागाळापर्यंत हा विचार पोहोचला. म्हणजे तिचं अकाउंट नसतं तर त्याला UPI वापरताच आला नसता. म्हणजे आत्ता नवीन आकडेवारीप्रमाणे GDPच्या आपण 4% UPIचे व्यवहार आपल्याकडे होतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात. हे सगळं जनधन योजनेखाली बँक अकाउंट सुरू झाली आणि इतर सगळ्या योजना पोहोचल्या, त्यामुळेच आपल्याकडे दिसते. तुम्ही खूप व्यापकपणे सविस्तरपणे हा विषय मांडला. ह्याच निमित्तानं पुढचा असा आहे की आजची जी तरुण पिढी आहे ती करिअरमध्ये आहे, स्पर्धा आहे, उपभोग यामध्ये ती एक गुंतलेली आहे. तर जीवनाचा अर्थ सांगताना हा एकात्म मानवतावाद ह्या तरुणांना कशी दिशा देऊ शकेल? आत्ताची तरुण पिढीचं निरीक्षण करताना ही उपभोगवादाकडे झुकलेली आहे आणि वस्तू पाहिजेत, वस्तूंचं म्हणजे वस्तू घरात पाहिजेत, वस्तू पाहिजे, ती पाहिजे, ते पाहिजे, ह्या लालसा किंवा तृष्णा म्हणून खूप एक प्रायोगिक सिनेमावरचा एक हिंदी सिनेमा आलेला होता, त्याची मला आता आठवण झाली कारण त्या काळात मला तर पण तरुण पिढीने आत्ता ह्या गोष्टीकडे बघताना आपलं करिअर असेल काय असेल, तर मी ह्या भूतलावर कशासाठी आलो आहे आणि माझा उद्देश काय हे जर बघितलं तर मग ह्या गोष्टीला लिमिट पडेल. आणि मला दुसरी गोष्ट सांगायची आहे की हेल्थ इंडेक्ससुद्धा त्याच्यातनं डाऊन म्हणजे कमी होत चालला आहे. म्हणजे प्रत्येक आत्ता उच्च मध्यमवर्गीय असेल तो मी असं एक विधान करतो, थोडंसं चुकीचं असं काही म्हणू शकतील, पण गोळ्यावर जगतोय की काय असं मला वाटायला लागलं आहे. तर आपली करिअर करताना सुद्धा ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. म्हणजे मला एक IITच्या विद्यार्थ्यांचं मला एक सांगावं वाटतं, मी या सगळ्या लोकांचा ट्रॅक करत असतो. म्हणजे मला जो काही मिळतो तो, तर अनेक लोक मोठ्या कंपन्याचे ते पॅकेजेस जी पेपरात येतात, अमुक पॅकेज तमुक पॅकेज, हे लाथाडून ते जातात. बिहारचा मनुष्य असेल तर त्या बिहारच्या गावात जातो आणि तो तिथल्या लोकांसाठी योजना सुरू करतो. तर ह्या दृष्टीने जर बघितलं म्हणजे परत पुन्हा मी त्या विश्वस्त या योजनेचा उल्लेख करू इच्छितो की मी ह्या देशात आलो आहे तर या विश्वस्त आहे आणि हे सगळं माझं नाही आहे. आणि मला परत एकदा सांगावंसं वाटतं की आपली जी अस्मिता आहे ही जर अस्मिता आपल्या भारतीय संस्कृतीची आपण जपली तर आपला हा देश समृद्ध व्हायला कुठलीही अडचण येणार नाही. आणि ह्या योजनेमध्ये आपल्या सभोवतालची जे लोक आहेत यांच्याकडे थोडंसं आपण डोळसपूर्वक बघितलं पाहिजे. त्यांच्या गरजा ह्या आपल्याला भागवता येतील का, तर आपण करू शकतो का. अनेक ठिकाणी मला विशेषतः सेवा भारती म्हणजे पूर्वीची जनकल्याण समिती ह्या लोकांचा उल्लेख करू इच्छितो की ते खूप मोठं सिन्सिअरली काम करत आहेत.
तर मुकुंदराव, तुमचा काही जर प्रश्न नसेल तर तुम्ही एक उपसंहार करा आणि मग शेवटी माझं एक स्टेटमेंट मी देतो. तर आपण त्याचं संकलन करावं. निश्चितच नानल साहेब, गेल्या काही मिनिटांच्या आपल्या संवादामध्ये आपण एकात्म मानवतावाद ही संकल्पना अत्यंत सुंदरपणे स्पष्ट केली. म्हणजे विकास आणि समरसता किंवा समता हातात हात घालून जाऊ शकतात. विकास आणि विषमता, विकास ही विकासाची विषमतेची अपरिहार्यता आहे असं आपण स्पष्ट केलं आणि निश्चितच काही पर्याय पण सुचवले, काही उपाय पण सुचवले. जर आजच्या धोरणकर्त्यांनी एकात्म मानवतावाद गंभीरपणे स्वीकारला तर पुढील 20 वर्षामध्ये म्हणजे 1947 पर्यंत जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतात, तर निश्चितच आपला सामाजिक आणि आर्थिक चेहरा बदललेला आपल्याला दिसेल असं वाटतं. आज खूप सुंदरपणे ही संकल्पना तुम्ही स्पष्ट करून दाखवली, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी मुलाखत संपवताना मुकुंदरावांना धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगले प्रश्न विचारले आणि माझ्यापेक्षा त्यांची माहिती जास्त अपडेटेड आहे, त्याच्याबद्दलही मला त्यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. आणि शेवटी एक मी विधान करून मुलाखत संपवतो. त्याच्या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणकर्त्यांनी, निवड ठरवणाऱ्यांनी मला आणि मुकुंदरावांना इथे या महत्त्वाच्या विषयावर बोलण्याची संधी दिली, त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करतो. आणि आपण संघाला 100 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत, त्याच्यामध्ये भविष्यात अनेक नवीन योजना आहेत, तर त्या योजनेचा सुबुद्ध मन तयार करण्यात मोठा वाटा असेल याच्याबद्दल मला कुठलाही संशय नाही, खात्री आहे. मी शेवटी असं म्हणू इच्छितो की एकात्म मानवतावाद हा केवळ राजकीय विचार नाही, तर माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी जीवनदृष्टी आहे. आर्थिक प्रगतीला मानवी मूल्यांची जोड मिळाली तरच भारत खऱ्या अर्थाने विकसित, समृद्ध आणि संतुलित राष्ट्र बनेल. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद नानल साहेब. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत माननीय श्रीयुत श्रीराम नानल, ज्येष्ठ अर्थविश्लेषक, यांची श्रीयुत मुकुंद फडके यांनी घेतलेली मुलाखत. तर पुन्हा भेटूयात सत्संगच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.